व्हाय वी डू व्हॉट यू डू हे बोलणं आणि म्हणून मी सगळं बदललं. आय रेअरली टॉक अबाउट बुकलेट ॲप. आय डोंट स्टँड फॉर बुकलेट ॲप. आय स्टँड फॉर द हायर पर्पज ऑफ रीडिंग हॅबिट. आणि रीडिंग हॅबिट हा माझा व्हाय आहे. मला वाचनाचं वेड लावायचंय आपल्या इंडियाच्या युथमध्ये, की असा ग्लोबल मॅपवर इंडिया शुड बी नोन ॲज अ नेशन ऑफ रीडर्स वन डे. म्हणजे ते ड्रग इंडस्ट्री आणि गॅमलिंग इंडस्ट्री पूर्ण झोपून झाली पाहिजे. आपलं एवढं वाचनाचं वेड लागलं पाहिजे. हे सगळ्या जे नाही त्या सवयी आहेत ते सगळं आपोआप बंद होतील. आणि हे माझं स्वप्न आहे. सो दिस इज माय व्हाय. देन इफ आय डोंट इवन टॉक अबाउट व्हॉट, यू विल गो अँड गुगल अबाउट मी. दॅट इज द पॉवर ऑफ. मला सगळं सांगायची गरज नाही व्हॉट आय डू. व्हाय आय डू आय शुड टेल दॅट. व्हाय व्हाय सगळे लोक आकर्षित होतात आपल्याकडे. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 5वा भाग आहे अमृत देशमुख सोबत. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. स्वागत आहे तुमचं. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे इन्स्पिरेशन कट्ट्यावर आजच्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे. त्यांचे अनुभव ऐकल्यावर आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. आपण या कट्ट्यावर महिन्यातनं 2दा अशा पाहुण्यांशी गप्पा मारणार आहोत जे स्वतःच्या फील्डमध्ये यशस्वी आहेतच, पण त्यांचा आयुष्याचा प्रवासही प्रेरणादायी आहे. आजचा आपला पाहुणा आहे अमृत देशमुख. अमृत हा एक मध्यमवर्गीय मराठी फॅमिलीमध्ये जन्माला आला. अभ्यासात हुशार होता. पुढे चार्टर्ड अकाउंटंट झाला. स्टॉक मार्केटमध्ये काम करत होता. महिन्याला 5 आकडी पगार कमवत होता. पुढे स्वतःचा व्यवसाय चालू करायचा अशी त्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांनी एक व्यवसाय चालू केला. तो बुडला. त्यांनी दुसरा बिझनेस चालू केला. तोही बुडला. त्यानंतर त्यांनी तिसरा बिझनेस सुरू केला आणि तोही बुडला. 3 फेल्ड बिझनेस अशा टॅगच्या ओझ्याखाली अमृत दबला होता. यातनं बाहेर येणं काही सोपं नसतं. त्याची मनस्थिती काय असेल हे आपण समजू शकतो. अमृत अगदी टोकाच्या भूमिकेपर्यंत म्हणजे अगदी आत्महत्येचा विचार करण्यापर्यंत पोहोचला होता. पण या सगळ्यातनं पुस्तकांनी त्याला बाहेर काढलं असं अमृतचं ठाम मत आहे. लहानपणी कॉमिक बुक वगैरे वाचता वाचता कधी वाचनाची गोडी लागली हे अमृतला कळलं नाही. विविध विषयाचे अनेक पुस्तकं अमृतने वाचले होते. त्या वाचनातनं प्रगल्भ झालेल्या अमृतच्या विचारांनी इतक्या मोठ्या फेल्युअरला पण पचवण्याची अमृतला ताकद दिली होती. पुस्तकांमध्येच काहीतरी करावं असं अमृतच्या मनात होतं. एकदा मित्राबरोबर पिक्चर बघायला गेलं असताना एका वाचलेल्या पुस्तकाची माहिती त्याने मित्राला देणं सुरू केलं. मित्राला ते खूप आवडलं. अमृतला काहीतरी सुचत होतं. बाहुबली पिक्चर बघता बघता मध्येच त्याला आयडिया आली, आपण वाचलेल्या पुस्तकांची समरी करून लोकांना पाठवली तर लोकांना त्याचा उपयोग होईल. पिक्चर अर्धवट टाकून मध्येच घरी जाऊन त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं त्याला आपलं ध्येय सापडलं. अमृतनी खूप कमी वयात मोठं स्वप्न बघितलं आहे. भारताला वाचकांचा देश बनवण्याचं. याला त्यांनी एक मिशनमध्ये रूपांतरित केलेलं आहे. मिशन मेक इंडिया रीड. आणि यासाठी तो दिवस रात्र झटतो आहे. गेल्या 4-5 वर्षाच्या अथक प्रयत्नातनं जवळजवळ 15 लाखाच्या वरती लोकांपर्यंत आणि स्पेशली तरुणांपर्यंत तो पोचला आहे. या मिशन मेक इंडिया रीडसाठी अमृतचे प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहे. चला तर गप्पा मारूया अमृत देशमुखशी. अमृत, खूप खूप स्वागत आहे तुझं आपल्या या पॉडकास्टवर इन्स्पिरेशन कट्ट्यावर. थँक्यू सो मच नचिकेत. आणि नाव खूप छान आहे, इन्स्पिरेशन कट्टा. मला खूप आवडलं ना. तू वेळात वेळ काढून आलास त्याच्याबद्दल खूप खूप थँक्स तुझे. वेलकम. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. प्लेजर. अमृत, आता तुला सगळे द बुकलेट गाय म्हणून ओळखतात. तेवढे लाखो लोक फॉलो करतात. पण लहानपणी अमृत कसा होता? म्हणजे काय आवडायचं आणि वाचायला आवडायचं का? मुख्य म्हणजे वाचायला अजिबात आवडायचं नाही. मी लहानपणापासून असा ॲव्हिड रीडर नव्हतो. इनफॅक्ट मी एवढा नाईव्ह रीडर होतो की अनॉनिमस नावाचा एक मोठा कवी आहे असं मला वाटायचं. पण थँक्स टू माय एल्डर ब्रदर, माझ्या मोठ्या भावानी मला ही वाचनाची सवय लावली. तो काय करायचा, माझ्या वाढदिवसाला माझ्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांना सांगायचं की अमृतच्या वाढदिवसाला कुठलेही भेटवस्तू आणायची नाही आणि आणलं तर फक्त पुस्तकं. सो इन शॉर्ट, आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडेज. आणि मग काय, आजूबाजूला फक्त पुस्तकं. मग चाचा चौधरी, सिंदबाद द सेलर, ॲलिस इन वंडरलँड, रवींद्रनाथ टागोरच्या गोष्टी, हे सगळे वाचत वाचत मी मोठा झालो आणि मग कधी पुस्तकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही.
सो ओके. तेव्हा मी भावाला शिव्या घातल्या, पण आता आज मी त्याला धन्यवाद बोलतो. ओके. त्यानंतर ऑफकोर्स तू CA केलंस आणि मग एका पाठोपाठ एक 3 बिझनेसेस तू केलेत, पण ते सगळे फेल झाले. आज तू खूप हॅपीली म्हणतोस, की माझ्या LinkedInवर 3 फेल्ड स्टार्टअप असं प्रोफाईलमध्ये आहे तुझ्या. बट त्यावेळेस तुझी नेमकी परिस्थिती काय झाली होती? म्हणजे एकामागून एक बिझनेसेस फेल होतात आहे. हे फेल्युअर पचवणं काही एवढं सोपं नसतं आणि स्पेशली आपल्या इथे फेल्युअर हा खूप मोठा टॅग मानला जातो. तर काय परिस्थिती होती तेव्हा तुझी? काय नेमका तू विचार करत होतास? ऑनेस्टली म्हणजे खूप साध्या साध्या चुका केल्यात मी. इनफॅक्ट जर तू म्हणशील की इन्स्पाइट ऑफ 3 फेल्ड स्टार्टअप्स मी 4थं स्टार्टअप केलं आणि आता ते सक्सेसफुल झाले, तर तसं नाहीये. बिकॉज ऑफ दोज 3 फेल्ड स्टार्टअप्स चौथं आता हे सक्सेसफुल आणि आम्ही बुकलेट गाय आणि बुकलेट ॲप आता किंवा मिशन मेक इंडिया रीड आता फेमस झालंय. तेच जर पाहिलं असतं ना, नक्की फेल झालं असतं. सो काय करतोय हे महत्वाचं नाही. आपण कुठल्या माइंडसेटनी करतोय. माझा माइंडसेटच सगळा चुकीचा हं, होता. ना पहिलं म्हणजे हं, व्हॉट्स इन इट फॉर मी, मला काय मिळणार, माझी माझी प्रगती, माझा पैसा, ना माझं प्रमोशन, हं, हेच सगळं विचार होता. आणि जेव्हा ते सगळं पुस्तकं वाचून बदललं, म्हणजे स्वामी विवेकानंदची पुस्तक, बायोग्राफी, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, हं, हं, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, मदर टेरेसा, अब्दुल कलाम, हं, हं, यांचे आत्मचरित्र वाचल्यावर कळलं की आपण काहीतरी खूप मोठा लफडा केलाय. म्हणजे हे वेगळाच विचार करतायत आणि मला हे असं पाहिजे. हं, 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 मला हं, 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 हं. लोकांनी असं ओळखलं पाहिजे, नॉट बिकॉज की माझा बँक बॅलन्स जास्त आहे. आणि बँक बॅलन्स झालेला जास्त. मी नोकरी केली जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये होतो, प्रचंड बँक बॅलन्स होता. पण मला ते समाधान मिळत नव्हतं. आणि मग मला कळलं, पूर्ण माझ्या दृष्टिकोनात जो मोठा शिफ्ट झाला फ्रॉम व्हॉट्स इन इट फॉर मी टू व्हॉट कॅन आय गिव्ह. आणि जेव्हा ते बदललं, सगळंच बदललं की. आता मला एवढ्या संधी दिसायला लागल्या, की मला फक्त ते द्यायचंय. काही मागायचं नाहीये इन रिटर्न. आणि किती गोष्टी सोप्या झाल्या. म्हणजे आज तू म्हणशील तसं बघितलं तर आमच्या कोर टीममध्ये फक्त आम्ही दोघं जण आहोत मिशन मेक इंडिया रीड. पण ओके. जवळ-जवळ 5,000 लोकांची टीम आहे. म्हणजे जी लोकं आम्हाला हेल्प करतायत, एकही रुपया न मागता. म्हणजे मी पैशाचा विचार नुसता विषय जरी काढला तरी मला शिव्या घालतात, की नाही वी आर डूइंग इट फॉर अ हायर पर्पज फॉर दॅट कॉज. म्हणजे बघ ना किती राइट. कमालीची गोष्ट आहे, की जेव्हा माझा बँक बॅलन्स खूप जास्त होता, हं, हं. स्टॉक मार्केटमध्ये अफाट पगार होता. म्हणजे माझा शेवटचा पगार मी हं. जेव्हा सोडलेला तेव्हा आय थिंक ₹2.5 लाख महिना होता. पण ओह! ग्रेट. जसं मी ऑफिसच्या बाहेर पाऊल टाकलं, की तो हं. लिफ्टवाला वॉचमन पण मला एकदम हुडूस-थुडूस करून बोलायचा. आणि आज आज सगळं त्या 3 स्टार्टअप्समध्ये जे काही 70% माझं राइट, सेव्हिंग्ज राइट, राइट. सगळं पाण्यात गेलं. पण आता म्हणजे हं, हं. ठीक आहे, मी काय असं काटकसर आयुष्य जगतो असं काही नाहीये. पण हं. ठीक-ठाक चाललंय. बँक बॅलन्स ओके आहे. आणि 15 लाख पीपल आर रिस्पेक्टिंग मी अक्रॉस द राइट. वर्ल्ड. जगभरातून मला बोलवतात, व्याख्यान द्यायला वगैरे. अजून काय पाहिजे? पण म्हणजे त्या सगळ्या गोष्टीतनं तू चालला असताना त्या निगेटिव्ह माइंडसेटमध्ये तू असशील थोडा वेळ तरी, तर तेव्हा पण तुला पुस्तकांनीच मदत केली, राइट? अगदी, अगदी. नक्कीच. प्रत्येक प्रत्येक ह्याच्यात मला पुस्तकं आणि असं नाहीये, की तर मला हे संकट आलं, ह्या पुस्तकाने मदत केली. हे संकट आलं, ह्या पुस्तकाने. असं ते हं. नाहीये, की ग्रोसरी शॉप, की जर तुला राइट. श्रीमंत बनायचं, हे घे रिच डॅड पुअर डॅड. तुला काय डिप्रेशन हं. आहे, चल हे पुस्तक घे. ते अक्युम्युलेटेड नॉलेज आहे ना, ते दिसत नाही अनफॉर्च्युनेटली. ते वाढत जातं आणि आज मी 1350 पुस्तकं वाचली आहेत. तर हो. कुठे ना कुठे ते सगळ्याचं एक कोरिलेशन आणि मग ते कॅरेक्टर आणि मध्ये जो बदल आलाय, ते माझं मला कधी हं, कळलं नाही. ते हं, ट्रान्सफॉर्मेशन लोकांसाठी असतो. जेव्हा हं. आपण व्यायाम सुरू करतो, मलाच कळलं नाही ना कधी ते सिक्स पॅक्स आले. ते लोकांसाठी, "अरे, तू आत्ता जाडा होता आणि आता बारीक झालास असं कसं?" मला ते कळलंच नाही. जे कळणाऱ्याला कळतच नाही. ते जगासाठी ट्रान्सफॉर्मेशन असतं किंवा रेव्होल्यूशन आणि ओव्हरनाईट. तसं काहीही बरोबर. नसतं. ग्रेट थिंग्स हं. टेक टाईम टू हॅपन. एक चाणक्य पुस्तक वाचून कधी काय पटकन चाणक्य बनणार नाही आहोत. सतत नुसतं यू हॅव टू जस्ट पुट इन एफर्ट, एफर्ट, एफर्ट अँड डोंट बॉदर अबाउट द रिझल्ट्स. बरोबर. अमृत, बुकलेटची जी कल्पना होती, तू नेहमी सांगतोस की बाहुबली पिक्चर बघत असताना तू इंटरव्ह्यूमध्ये मध्ये चालला गेला. ती ती कल्पना नक्की तेव्हाच आली की तुझ्या डोक्यात आधीपासून ते विचार होते? अरे, खूप छान प्रश्न विचारला आणि टिपिकली मला फक्त एवढंच विचारतात सगळे, की तुला ती कल्पना कशी आली? आणि तू अगदी बरोबर म्हणतोयस नचिकेत. कसं आहे, स्टोरीला कधी पण ग्लॅमर मिळतं. जसं आपण हं. ते हा न्यूटन ॲपलच्या बरोबर. झाडाखाली ॲपल पडला. बसलेला आणि हं. मग ते असं नाहीये. ॲक्चुअली ते नाही. फक्त राइट. ट्रिगर आहे.
कुठेतरी हं. ते रेस्टलेसनेस आणि ते अरे काहीतरी करायचंय आणि तेव्हा त्याला वाटत बरोबर. की व्हॉट इज पुलिंग डाऊन ग्रॅव्हिटी सारखं काहीतरी असू शकतं. कारण त्याच्या आधी हं. हजारो लोक त्या झाडाखाली बसले असतील. मग त्यांना का नाही बरोबर. सुचलं? हजारो लोक बाहुबली सिनेमा बघायला गेलेले. मग त्यांनाच का नाही सुचलं? सो हे हं. कुठेतरी मला पाहिजे होतं. काहीतरी मला हं. वाचनाच्या रिलेटेड काहीतरी करायचं आणि ती एक फक्त ठिणगी होती. त्या मित्रांनी एक पासिंग कमेंट केला आणि मला त्याच्यात संधी हं. मिळाली. सो असं काही नाहीये की ग्रेट. ती एक इव्हेंटनी सगळं बदलतं. इनफॅक्ट हं. जेव्हा मी परवा माझ्या तो जो मित्र होता बाहुबलीला ज्यांनी मला ती आयडिया दिली, त्याला मी जाऊन भेटलो लॉकडाऊनच्या आधी आणि म्हटलं की "अरे तुझ्यामुळे माझं आयुष्य बदललंय." म्हणजे मी कुठे होतो म्हणजे डिप्रेशनमध्ये होतो त्या दिवशी तू मजा म्हणून मला सिनेमाला घेऊन गेला आणि आज बघ. तर तो काय म्हणाला मला, की "अमृत हं. ते बाहुबलीचं जो आपलं बोलणं होतं, दॅट इज नॉट द टर्निंग पॉइंट. तुला माहिती आहे ह्याच्या आधी आपण हजारो आयडियांवर अशी चर्चा केली आहे. त्याच्यानंतर आपण काहीच केलं नाही. द टर्निंग हं. पॉइंट वॉज यू गोइंग बॅक. तो सिनेमा अर्धवट सोडून तू रेस्टलेसली घरी गेलास, नेटवर सगळं चेक केलं आणि एका आठवड्यात ती एक्झिक्यूट केली आयडिया. दॅट इज द हं. टर्निंग पॉइंट. म्हणजे बघा तो वॉव! तो क्रेडिट घ्यायला पण तयार नाहीये त्याचं. सो आता तू सगळ्या लोकांना पुस्तकं वाचायला प्रवृत्त करतोस. एक बेसिक प्रश्न मला अमृत तुला विचारायचा आहे, की माणसाने पुस्तकं का बरं वाचावी? काय मिळतं? तुला काय साध्य झालं पुस्तकं वाचून? किंवा म्हणजे मी 1 तास पुस्तक वाचतोय, त्याच्यापेक्षा समजा मी 1 तास PUBG खेळलो किंवा मी 1 तास कॉमेडी शो बघितला, तर मला क्षणिक आनंद तरी मिळतो. पण पुस्तकातनं तसं काही होत नाही. मग पुस्तकं का नाही, वाचावी? अगदी. क्षणिक आनंदाने कोण बरं सक्सेसफुल झालंय मला सांग? कोण मला एक जण सांग, की मी 4 तास टीव्ही बघितलं म्हणून मी सक्सेसफुल झालो किंवा मी रात्री 8 तास झोपा काढल्या म्हणून मी सक्सेसफुल झालो किंवा मी 4 तास कपिल शर्मा बघितलं म्हणून मी सक्सेसफुल झालो. असं कोणीच नाहीये जगात. मग तुमच्यावर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर पुस्तकं वाचा आणि शिकण्यासाठी शिकण्यासाठी फक्त 2च सोर्सेस आहेत. पुस्तकं आणि हं. माणसं आणि पुस्तकं हं. कोण लिहितं? माणसंच लिहितात. थोडक्यात वी ऑल्वेज लर्न फ्रॉम अदर पीपल. आता तू म्हणशील मग अदर पीपल मग पुस्तकच का? मी ऐकू शकतो, हं. मी बघू शकतो, हं. राइट? मग ठीक आहे. बोलव स्टीव्ह जॉब्सला. मला त्याला भेटायचंय, मला त्याच्याकडून शिकायचंय. घे अपॉइंटमेंट. शक्य आहे? "हे मला नरेंद्र मोदीची नाही. अपॉइंटमेंट घे." शक्य आहे? नाही. मग काय करायचं? मी नरेंद्र मोदीची बायोग्राफी वाचेन. मी स्टीव्ह जॉब्स काय म्हणतो राइट, पुस्तकात ते वाचेन. सो धिस इज अ व्हेरी राइट. सेफ आणि कसं आहे, माणूस पुस्तक लिहायची हिंमत कधी करतो? जेव्हा त्याला हं, एक हं. लेव्हल ऑफ कॉन्फिडन्स येतो, तो एक काही वर्ष एका वन डिपार्टमेंट ऑफ लाईफमध्ये तो घालतो, रिसर्च हं. करतो, एक्सपेरिमेंट करतो, तेव्हा त्याला एक कॉन्फिडन्स येतो. मी पण माझं पुस्तक बघ बरोबर. 4 वर्षांनी लिहिलं. आत्ता मला कॉन्फिडन्स आला आणि मी कशावर लिहिलं? वाचनावरच पुस्तक लिहिलं. मी दुसऱ्या कुठल्याही लिहिलं. विषयावर लिहिलेलं कारण मला आता कॉन्फिडन्स आलाय, की येस, मी बरेच एक्सपेरिमेंट करून मला कळलं, की पुस्तकं कशी वाचायची आणि म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सो टाईमपाससाठी राइट. कधीच कोणी पुस्तक लिहित नाही. टाईमपाससाठी ब्लॉग लिहिल, बरोबर. टाईमपाससाठी WhatsApp जोक लिहिल, पण पुस्तक नाही. त्याला खूप एफर्ट लागतं आणि म्हणून ते ट्रस्टेड सोर्स आहे. बरोबर. आणि दुसरं एक कारण सांगायचं राहिलं, की एक वाक्य मी वाचलेलं, की "व्हॉट इस द डिफरन्स बिटवीन अ पर्सन हू डझंट रीड अँड हू हं. कांट रीड?" हं. ज्याला ज्याला वाचता येतं पण ही चुजेस नॉट टू रीड, तर हं, त्याच्यात हं, हं. आणि दुसरा जो अंगुठा छाप आहे ज्याला वाचताच येत नाही, मग त्याच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला? मग बरोबर. मला वाचता येतं ह्याचा शिकण्याचा काय उपयोग काय? उपयोग काय राहिला मग मी हाऊ टू बरोबर. रीड मी मला शिकता आलं. सगळं वेस्ट आहे. हं. राइट? मग राइट. मी रस्त्याच्या कुत्र्यासारखंच झालो की मग. अमृत, पुस्तकं न वाचण्याचं अजून एक कारण मला असं वाटतं, की आपल्याला आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, शाळेत आपण जे पुस्तकं वाचतो, ते पुस्तकं वाचल्यानंतर मागे प्रश्न दिले असतात, त्यांची उत्तरं द्यायची असतात आणि ती सवय आपल्याला लागते. मग आता पण पुस्तक वाचताना असंच होतं, की आपण पुस्तक वाचतो, पण त्यातलं काही कळलं नाही, की आपल्याला भीती वाटते. अरे, मागे प्रश्न तर नाही विचारला की त्याच्याबद्दल. सो या भीतीतनं पण बरेचदा पुस्तकं वाचणं टाळलं जातं. एक्झॅक्टली. इनफॅक्ट मी म्हणेन तर आता जी पुस्तक आपण वाचतो, आता आज मी द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी वाचतोय. तर वाचन आणि अभ्यास यातला फरक हं. कळून घ्यायला पाहिजे. आपल्याला वाटतं बरोबर. प्रत्येक वाचन हे अभ्यास नव्हे. अभ्यास हं. म्हणजे काय? तिथे स्टडी. तिथे सगळं एक्झाम ओरिएंटेड असतं ते. परफॉर्मन्स हं. ओरिएंटेड असतं. वाचन किंवा लर्निंग इज ऑल्वेज वर्क इन हं. प्रोग्रेस आणि त्यात राइट. परफेक्शनची गरज नाही. अजिबात नाही. एक्झामिनेशनमध्ये परफेक्शनची गरज आहे. इथे तुला नुसतं आपण आणि मी म्हणतो रिझल्टचा का विचार करायचा? जस्ट रीड फॉर द सेक ऑफ रीडिंग. म्हणजे बघ ना, आपण किती वेळा ते परत वाक्य परत पहिल्या पॅराग्राफमध्ये जाऊन वाचतो. अरे बहुतेक मला कळलं नाही. आपण हं. रीडिंग करतो. मला या पुस्तकातून फायदा होईल का? मग काय खरोखर हे ऑथर चांगला आहे का? ह्याने मला काही शिकायला मिळेल हं. का? असं वाचताना जर आपण हा सगळा विचार केला, तर त्या वाचनाची सगळी गंमतच जाते.
जस्ट बरोबर. रीड फॉर द सेक ऑफ रीडिंग. फॉर एक्झाम्पल, एका मुलीला पियानो शिकायचा आहे. हां, ती हं. पियानोचा रियाज करताना जर तिने असा विचार केला, की मग मी भारतातली सर्वात चांगली पियानो प्लेयर बनीन का? मग ए. आर. रेहमान मला त्याच्या टीममध्ये घेईल का? मग माझ्या कॉन्सर्टला लोकं टाळ्या वाजवतील का? रियाज करताना हा सगळा विचार केला, तर ती चांगली प्लेयर बनेल का? कारण शी इज नॉट नाही. गोइंग टू एन्जॉय. एन्झायटी राहणार आहे. एक्झॅक्टली तसंच बरोबर. करायचं. आजकाल ना रिझल्ट, द वर्ल्ड इज ऑब्सेस्ड विथ रिझल्ट्स. मला काय मिळणार ह्यातून? अरे तुम्ही नुसतं तुम्ही एन्जॉय करा प्रोसेस, रिझल्ट आपोआप येणार. म्हणजे मी काहीच नवीन राइट. म्हणत नाहीये. कर्म कर, फल की इच्छा मत कर हे आपला वेद पुराण काळापासून बोलत आलोय. तेच मी बोलतोय. बरोबर आहे. अमृत, अनेकदा असं पण होतं, की खूप फेमस ऑथरचं पुस्तक आपण वाचायला घेतलं किंवा खूप फेमस पुस्तक वाचायला घेतलं, पण ते मला कळत नाही किंवा कोणाला कळत नाही आणि मग आपल्याला ती गिल्ट होते, की अरे एवढं फेमस ऑथर आहे आणि आपल्यालाच कळत नाहीये आणि मग ते आपल्याला आपण ते पुस्तक अर्धवट पण सोडू शकत नाही आणि कोणाला सांगू पण शकत नाही, की मी वाचलं नाहीये. ती ही जी गिल्ट असते, की बॅड रीडर असण्याची जी तू नेहमी बोलतोस, तर ती गिल्ट कशी काढावी माणसाने? अगदी. त्यासाठीच मी हे पुस्तक लिहिलंय, की आणि ह्याच कारणामुळे पुस्तकं आपल्या आयुष्यातून निघून जातात. सो आता आपण सगळ्यांनी किंवा मी तरी तो थग्स ऑफ हिंदुस्तान नावाचा सिनेमा आमिर खानचा आलेला, तो अर्धवट सोडून दिला. मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही. का? कारण आपण ती जबाबदारी डायरेक्टरवर टाकतो, त्या ॲक्टर्सवर टाकतो. कारण सिनेमा बनवणं हे एक आर्ट आहे आणि मी एंटरटेन हं, नाही झालो. ज्या हं, कामासाठी तो सिनेमा बघायला गेलो, एंटरटेनमेंट ते हं, नाही झालं, सोडून दिलं. हं, आणि त्यात मी स्वतःला काय अपराधीपणा वाटून घ्यायचा प्रश्नच येत नाही. पण पुस्तकाच्या बाबतीत आपण असं करतो. का? कारण आपण लेखक इथे आणि आपण इथे म्हणजे असं आपण एक वेगळं एक काय माहिती एक समीकरण करत असतो, की ठीक आहे म्हणजे मला इथे लेखकाचा काही अपमान नाही करायचा आहे. पण आपण एक लेखकाने पुस्तक लिहिलं म्हणजे ते शब्दोनशब्द वाचायला पाहिजे. नाही. एक एक जुनी म्हण आहे बघ, "डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर." ठीक आहे, जज इट आफ्टर हं, रीडिंग 10 पेजेस. 10 पानं वाचा आणि मग हं, ठरव पुढे वाचायचं की नाही. मी असंच करतो, की 10 पानं वाचून मग कळतं, की बाबा खरोखर या ऑथरचं पुढे वाचायला पाहिजे का? काही नवीन शिकायला मिळालं का या 10 पानात? जर हो, तर मग पुढे हं, जाईन. हं, नाहीतर मी सोडून देईन. आणि आता मग तू विचारशील मग 10 पानं वाचण्यासाठी मी पुस्तक विकत घेऊ का? मी ₹300 खर्च करू का? कोणी सांगितलंय, की पुस्तक विकत घ्यायलाच पाहिजे? आजकाल पुस्तक मिळवणं किती सोपं झालंय. हं, म्हणजे आपण ऑन वन हँड आपण म्हणतो, वी आर कनेक्टेड वर्ल्ड आणि आपण त्याचा वापर करत नाही. आता WhatsAppवरती एक हं. नवीन फीचर आलाय बघ, स्टेटस नावाचा. है ना? ते टाकलं की सगळ्यांना दिसतं. राइट. हं, मग मी काय करतो, मला जे पुस्तक बरोबर. डेस्परेट पाहिजे, मी नुसतं त्या स्टेटसवर टाकतो, की मला युval नोआ हरारीचं सेपियन्स पुस्तक पाहिजे, कोणाकडे आहे का? एका आठवड्यात हं, एका आठवड्यात ते पुस्तक माझ्या हातात हं. असतं. तूही करून बघ, नक्की ग्रेट. तुझ्याबरोबर असंच होईल. पण आपण हे सगळं नाही करत. ओके. आपण घरी बटाटे वडे बरोबर. बनवले की त्याचे फोटो टाकतो. बरेचदा पुस्तक वाचताना झोप येते. हा हां. एक सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. तर ती झोप न येता पुस्तक कसं वाचायचं? हो, माझ्याबरोबर पण झालंय इनफॅक्ट आणि याला मी अपवाद नाहीये. इनफॅक्ट माझ्या घरी अशी 4-5 पुस्तकं आहेत. जर मला झोप येत नसेल, तर मी त्यातलं पुस्तक घेतो आणि 2 मिनिटात निद्रा देवीची आराधना. पण त्याच्या मागचं सायन्स सांगतो, जे मी कळलं, की आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलं, की जेवढं हळू वाचाल, तेवढं तुला जास्त हं, कळेल. पण हे खूप हं, मोठी गैरसमज आहे. असं काही नाहीये. इनफॅक्ट हं, स्पीड इज अ फ्रेंड ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आपण जेवढं फास्ट वाचू किंवा फास्ट वाचायचा प्रयत्न करू, तेवढं आपण फोकस राहू आणि अलर्ट राहू. एक साधं हं, हं, उदाहरण हं. देतो. आता तू गाडी चालवतोस, फोर व्हीलर चालवतोस. आता राइट. सपोज तू 50 किंवा 40च्या स्पीडनी चालवतोयस फर्स्ट, सेकंड गिअरला. हं, तर आपण किती किती हं. असं आरामात. कॅज्युअली घेतो. आपण सारखं हं, एफ-एम चेंज करतोय चॅनल. या गाडीत कोण हं. बसलंय? अरे, तो माझ्या पुढे का गेला? सगळीकडे लक्ष असतं. डिस्ट्रॅक्शन सहज होतं. पण बरोबर. जर का मी 100-120च्या स्पीडनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर चालवत असेन, तर मी कधी-कधी एफ-एम पण बंद करतो. आणि आय हं, एम जस्ट फोकस्ड. आय डोंट डेअर टू लुक हिअर अँड देअर. म्हणजे काय हं, स्पीड नॅचरली जेव्हा स्पीड असतं तेव्हा नॅचरली वी गेट फोकस्ड आणि म्हणून स्पीड राइट. रीड करायचं आणि मग हं. काय होतं मुद्दामून हळू वाचलं की आपल्याला आता आपलं जो मेंदू आहे, तो आपल्या हं. डोळ्यांपेक्षा जास्त फास्ट काम करतो अर्थातच. आवर ब्रेन फंक्शन्स फास्टर बरोबर. दॅन आवर आईज राइट. आणि मुद्दामून हं, हळू वाचलं की मग त्या त्या मेंदूला एक अपमान झाल्यासारखं वाटतं. अरे काय चाललंय हं, टाईमपास आणि मग तो सपोर्ट नाही करत, तो कोऑपरेट नाही करत आणि मग आपलं लक्ष भटकतं. आपण डे हं, ड्रीमिंग हं. करायला लागतो किंवा आपल्याला डुलकी लागते.
सो मुद्दामून फास्ट, जेवढं फास्ट मी पानं पलटीन एवढा विचार करायचा. म्हणजे कळतंय का नाही कळतंय, लक्षात राहतंय का नाही राहतंय, ते तेव्हा नाही विचार करायचा. आता फक्त आपल्याला झप, 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 झप पानं कशी पळतायत ते बघायचं आणि हे काम करतंय माझ्यासाठी. पण स्पीड रीडिंग पण हे आर्ट सायन्स आहे. तर ते शिकलं पाहिजे की गरज नाहीये, आपोआप येतं ते? आहे एक टेक्निक आहे. नक्कीच एक टेक्निक आहे. हं, हं. आणि ते टॅलेंट नाहीये, ती स्किल आहे. कोणीही शिकू शकतं. सो ॲव्हरेज हं, हं. रीडिंग स्पीड लोकांचा किंवा पूर्वी माझाही 150 ते 200 शब्द पर मिनिट होता. तो आता बरं. मी वाढवून 1200 शब्द पर मिनिट केलाय. तो टोनी टोनी बुझान नावाचा एक व्यक्ती होऊन हं, गेला. हं. ही इज हं. कॉल्ड ॲज द फादर ऑफ स्पीड रीडिंग एंड मेमरी टेक्निक्स. तर त्यांनी खूप बरं. छान पुस्तकं लिहिली आहेत स्पीड रीडिंगवर आणि मी त्याच्याकडनं ते शिकलो. एक ओके. छोटासा सांगतो मी, की हं. लहानपणी सर्वात पहिला शब्द आपण इंग्रजीत कुठला शिकलो असू? ॲपल. हां, ॲपल. तर हं. ॲपल शब्द आपण तेव्हा कसा वाचला? A-P-P-L-E ॲपल बरं. असा वाचला राइट? आज आपण असा राइट. वाचतो का? नाही. नाही. आपण ॲपल डायरेक्ट शब्द बोलतो. वाचतो. आपण ते बरोबर. हां, आपण ते इंडिव्हिज्युअल अक्षरं वाचत नाही. कारण आपल्याला ते सवय झाली आहे बरं. डोळ्यांना, की हे जे हं. युनिक कॉम्बिनेशन आहे ना, A-P-P-L-E म्हणजे एक लाल रंगाची काहीतरी वस्तू आणि आपण पटकन ॲपल बोलतो. ठीक आहे. बरोबर. पण आपलं शिक्षण तिथेच थांबलं. आपल्याला हे हं. नाही शिकवलं गेलं, दॅट इफ यू कॅन रीड द एंटायर वर्ड हं, विथआऊट हं. रीडिंग इंडिव्हिज्युअल लेटर्स. पूर्ण शब्द आपण हं. वाचू शकतो बिना इंडिव्हिज्युअल लेटर्स वाचता. तर आपण बरोबर. वी कॅन ऑल्सो रीड ग्रुप ऑफ वर्ड्स विथआऊट रीडिंग ओके. इंडिव्हिज्युअल वर्ड्स. हे आपल्याला ओके. शिकवलंच नाही. कारण आपल्या शिक्षकांना बरोबर. ते माहिती नव्हतं. हे सायन्स आहे. कारण आपली व्हिजन जी आहे ना, आपली पेरिफेरल व्हिजन ती खूप मोठी आहे. 1.5 मीटर हं, हं. अक्षरशः म्हणजे 1.5 मीटर. पण आपण हो. एक आणि पुस्तकाची रुंदी किती आहे? अर्धा फूट. म्हणजे लिटरली एका वेळेला एक लाईन वाचू शकतो आपण डायरेक्ट. पण आपण एक शब्द वाचतो. बरोबर. आणि ते डोळ्यांचा खेळ आहे ना, इथे मेंदू, आयक्यू, स्मार्टनेसचा काही संबंध नाहीये. डोळ्यांना सवय लावायची, की एका वेळेला ओके. एकापेक्षा जास्त शब्द वाचायचा प्रयत्न करायचा. हं, हं, हं. बरोबर. अमृत, वेगवेगळ्या विषयांवरचे पुस्तकं असतात. अनेक लोकं जनरली काही लोकं असतात फक्त एंटरटेनमेंटसाठीच पुस्तकं वाचतात. चेतन भगत, सिडी शेल्डन किंवा सुहास शिरवाडकर. काही लोकं असतात म्हणजे माझं काही दिवस असं झालं होतं, की फक्त सेल्फ हेल्पच पुस्तकं वाचायचो. तर तू नेहमी एक तर म्हणतोस रँडम वाचावे ते आणि तुझा फेव्हरेट विषय किंवा जॉनर कोणता आहे पुस्तकांमध्ये? हो. नाही, अगदी बरोबर बोललास. मीही चूक केली. मी आधी स्टॉक मार्केटमध्ये असायचो. फक्त स्टॉक मार्केटची पुस्तकं वाचायची. मी जवळ-जवळ 300 पुस्तकं फक्त स्टॉक मार्केटवरती वाचली. तर हे खूप हो. चुकीची धोरणं आहे. तुम्ही एका पर्टिक्युलर कॅटेगरीच्या पुस्तकांच्या प्रेमात नका पडू. कारण मग हं, आपण हं. एक एक सीमित नॉलेज राहतं आपलं. इनफॅक्ट जेव्हा रँडमनेस असतं, जेव्हा काही डिसिमिलर गोष्टी एकत्र येतात, तेव्हा त्याच्यात क्रिएटिव्हिटी दडलेली असते. मोबाईल आणि कॅमेरा ह्याचा हं. काही संबंध नव्हता काही वर्षापूर्वी. आणि आज बघ एक वेगळीच व्हॅल्यू आली बरोबर. आहे, की मोबाईलमध्ये कॉलिंगपेक्षा आपण फोटो जास्त काढतो. पण तेव्हा त्या 2 रँडम गोष्टी होत्या ना. त्याचा काही संबंध नाही. 2 भिन्न गोष्टी बरोबर. होत्या. सो रँडमनेसमध्ये क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हं, हं. दडलेलं असतं. तरी तू नाही म्हटलंस तरी हॉनेस्टली मला तर हा काही हक्क नाही, की मला आवडणारीच पुस्तकं वाचायची. कारण मी देशासाठी वाचतोय, मी इंडियासाठी वाचतोय. सो आय हॅव सॅक्रिफाईस्ड हं, माय हं. पर्सनल टेस्ट. तरी तू म्हणशील तर माझा आवडता जॉनर लीडरशिप, की आता लीडरशिप म्हणजे ते ओके. ऑर्गनायझेशनल पोझिशन नाही. ते नाही. लीडरशिप हं. म्हणजे एक एक ॲटिट्यूड, एक फीलिंग आहे किंवा हं, हं, हं. फॉर एक्झाम्पल एक 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 मुलगी सुद्धा वडिलांची लीडर होऊ शकते. एक एम्प्लॉयी कॅन बी बिकम द लीडर ऑफ हिज बॉस. की जेव्हा मी हं, जिममध्ये हं, हं. एका बाईला 2 महिन्यापासून जिममध्ये खूप मेहनत करताना बघतोय. पण ती 100 किलोची आहे. आणि मी तिला जाऊन हं. बोलतो, "अरे, यू आर गेटिंग इन बेटर शेप. आय कॅन सी." आणि त्याच्यामुळे आय हं, एम हं. एन्करेजिंग हर, बट सिक्रेटली माझ्या मनात तिच्यात काही बदल झालेला नसतो. ॲक्चुअली मी खोटं बोलतोय, बट आय एम लीडिंग हर. आणि माझ्या एका त्या हं. वाक्यामुळे ओके. तिला किती किती स्फूर्ती मिळेल ना, किती हं, हं, एन्करेजमेंट हं. मिळेल. असं आहे, जेव्हा एक एक राइट. मुलगा आईला टीव्हीचा रिमोट देतो आणि बोलतो, की हं. "आई, तुझा आवडता कार्यक्रम टीव्हीचा बघ" म्हणून आणि सिक्रेटली तो हं. मनात त्याचा आवडता खेळ किंवा क्रिकेटची मॅच तो सॅक्रिफाईस करतोय. ही बिकम्स द लीडर ऑफ द हाउस. राइट. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे लीडरशिप इज लेस अबाउट वन सेल्फ अँड मोर अबाउट अदर्स. इट्स अबाउट थिंकिंग फ्रॉम ओके. अदर पर्सन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. इट इज अबाउट एम्पॅथी. तर ह्या राइट. विषयावरती मला पुस्तक वाचायला खूप आवडतं आणि त्यात माझा आवडता लेखक आहे सायमन सिनेक. त्यांनी स्टार्ट विथ ओके. व्हाय नावाचं पुस्तक लिहिलंय. बरं.
त्या पुस्तकाबद्दल थोडंसं ब्रीफ सांगू शकशील? हो, अगदी. म्हणजे मी अख्खं पुस्तक सांगू शकेन. अ, तो तेच म्हणतो, की जसं पुस्तकाचं नाव आहे, स्टार्ट विथ व्हाय. तुम्ही तुम्ही काय करता? ह्याच्यापेक्षा हं, तुम्ही का करता हे जास्त सांगा. बिकॉज पीपल बाय फॉर व्हाय यू डू, नॉट व्हॉट यू डू. हं. Nike, Apple, हार्ली डेव्हिडसन हे सगळे आपापल्या क्षेत्रात खूप उठून दिसतात बघ. खूप वेगळे बरोबर. आहेत ते. आपलं त्यांच्याबद्दल हं, फिलिंग खूप वेगळं आहे. रॉयल एनफील्ड किंवा असं हार्ली डेव्हिडसन, Apple, Nike हं, काय त्यांनी असं हं, हं. केलंय? Apple मोबाईल बनवते लाइक एनी अदर मोबाईल कंपनी. मग का वेगळं वाटतंय? दे टॉक अबाउट द व्हाय. स्टीव्ह जॉब नेहमी म्हणायचा, की "वी आर चेंज मेकर्स, वी आर क्रेझी, चॅलेंज द हं. ट्रेडिशन" आणि सगळं त्यांनी तसंच केलंय. त्यांनी पूर्ण म्युझिक इंडस्ट्री चॅलेंज केली आणि बरोबर. iTunes आणलं. का का प्रत्येकाने नको ती गाणी घ्यायची म्हणजे एका सीडीमध्ये 20 गाणी यायची त्यातली फक्त 2 गाणी आपल्याला आवडायची. त्यांनी म्हटलं एका गाण्यासाठीच पैसे भरा आणि पूर्ण हं, डिसरप्ट झालं. तसंच नायकी कधीच त्यांच्या शूज बद्दल बोलत नाहीत. हं, एका एका कार्यक्रमात तो आलेला. सो त्यांनी क्राउडला सांगितलं, की "हाऊ मेनी ऑफ यू रन?" तर काही जण हं, उभे राहिले. "दोज हू आर स्टँडिंग, हाऊ मेनी ऑफ यू रन ॲट लीस्ट 4 डेज अ वीक?" मग काही जण उभी राहिली, हं, काही जण बसली. "वी आर हं. फॉर यू. वी आर फॉर दोज whether it is dry or wet outside, you push your butt out of bed at 5 o'clock in the morning and run. We are standing on the fourth mile to cheer you up. We are for the athlete in you." हो की नाही? आला की नाही अंगावर काटा? तिथे कुठे तिथे बुटांचा काही उल्लेख पण नाहीये. व्हाय बरोबर. वी डू व्हॉट यू डू हे बोलणं आणि म्हणून मी सगळं बदललं. आय हं, रेअरली टॉक अबाउट बुकलेट ॲप. आय डोंट स्टँड फॉर बुकलेट ॲप. आय स्टँड फॉर द हायर पर्पज ऑफ रीडिंग हॅबिट. आणि रीडिंग बरोबर. हॅबिट हा माझा व्हाय आहे. मला हं, वाचनाचं वेड लावायचंय. अ, आपल्या इंडियाच्या युथमध्ये, की राइट. असा ग्लोबल मॅपवर इंडिया शुड बी नोन ॲज अ नेशन ऑफ रीडर्स वन डे. म्हणजे ते ड्रग इंडस्ट्री आणि गॅम्बलिंग इंडस्ट्री पूर्ण झोपून झाली पाहिजे. आपलं एवढं वाचनाचं वेड लागलं पाहिजे. हे सगळ्या ज्या नाही त्या सवयी आहेत, त्या सगळ्या आपोआप बंद होतील. आणि हे माझं स्वप्न बरोबर. आहे. सो धिस इज माय व्हाय. देन इफ आय डोंट इव्हन टॉक अबाउट व्हॉट, यू विल गो अँड Google अबाउट मी. दॅट इज द बरोबर, पॉवर. मला सगळं सांगायची गरज नाही व्हॉट आय डू. व्हाय आय डू आय शुड बरोबर. टेल दॅट इट. आणि तेच महात्मा गांधींनी केलं. ही ऑल्वेज टॉक्ड अबाउट व्हाय. सत्य आणि अहिंसा संपलं. आता कसं बरोबर. व्हॉट ते ठीक आहे ते सत्याग्रह वगैरे दीज आर ऑल व्हॉट्स. मेथड वेगळी असू व्हाय शकते व्हाय प्रत्येकाची. सगळी लोकं आकर्षित होतात आपल्याकडे. राइट, राइट, राइट. आता मी जसं म्हटलं मगाशी, की प्रत्येकाला आवड असते किंवा प्रत्येकाला सवय असते एका प्रकारची पुस्तकं वाचायची. तर त्या प्रकारच्या पुस्तकातनं थोडंसं वेगळं रँडम त्याला वाचण्यासाठी थोडं सिमिलर पुस्तकं असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी समजा चेतन भगतच वाचत असेल कंटिन्युअसली, तर तो सेल्फ हेल्प मध्ये मे बी अल्केमिस्ट वाचू शकतो. बट रिच डॅड पुअर डॅड नाही वाचू शकणार एकदम. तर हे असं शिफ्टिंग लोकांचं करण्यासाठी बुकलेट ॲपकडनं किंवा तुझ्याकडनं काही एफर्ट्स घेतल्या जाऊ शकतात? हो ना. अगदी. आणि म्हणून तर आता 20 मिनिटात जर तुला काही वेगळं ऐकायला मिळतंय आणि मग तुला अरे हो, हे तर मला माहिती नव्हतं. आणि मग त्याने ट्राय केलं एक एकदम भिन्न पुस्तक ऐकलं बुकलेट ॲपवर. मग तो जाऊन पुस्तक घेईल. आता कधी ट्रायच नाही केलं तर हाऊ कॅन वी से दॅट आय डोंट लाइक. लहानपणी भेंडीची भाजी मला अजिबात आवडायची नाही. तर आईने एकदा भेंडीची भाजी बनवली. म्हटलं, "आई मी नाही खाणार भेंडीची भाजी." तर आई म्हणाली, "तू कधी टेस्ट तरी केली आहेस का? कधी पण तू नाहीच म्हणतोस." म्हटलं, "नाही टेस्ट केली." "मग खाऊन बघ ना." "नाही तरीही नाही आवडली तर मग ठीक आहे. मी तुला काही जबरदस्ती नाही करणार." सो तसं आहे. मी कुठे म्हणतोय पूर्ण पुस्तक वाचा. 10 पानं वाचा, 20 पानं वाचा, बरोबर, टेस्ट इट अँड देन डिसाईड. अशी तुम्ही 100 पुस्तकं वाचली तर त्यातलं काहीतरी आवडणार. आणि दुसरी गोष्ट तुझा बरोबर. अजून स्पेसिफिक तो प्रश्न अजून स्पेसिफिक करता येईल, की हं, फिक्शनहून नॉन फिक्शनकडे वळणं जरा कधी-कधी अवघड जातं लोकांना. असंच तुला म्हणायचंय ना? हं. आता राइट. फिक्शन म्हणजे काय? स्टोरीज. बेसिकली आपल्याला स्टोरीज बरोबर. आवडतात आणि हे नॅचरल आहे. सगळ्यांनाच आपल्याला हं, स्टोरी आवडतात आणि नॉन फिक्शन हे कंप्लीटली नॉन स्टोरी असतं. त्याच्यात काही असं हं. स्टोरीज नसतात. पण आता काही गुड. यंग ऑथरना कळायला लागलंय स्टोरीजची पॉवर. त्यामुळे नॉन फिक्शन हं. पुस्तकं पण स्टोरी बेस्ड आहेत आता. फॉर एक्झाम्पल हू मूव्ड माय बरोबर. चीज. हू मूव्ड माय चीज पूर्ण स्टोरी हं. फिक्शनल वर्क आहे, पण ॲक्चुअली इट्स अ राइट. नॉन फिक्शन आहे. हं, त्याच्यानंतर जेम्स हं, हं, क्लिअरनी एटॉमिक हॅबिट्स पुस्तक लिहिलंय. त्याच्यात पूर्ण हं, छोटे-छोटे स्टोरीज आहेत त्याचे किंवा माझं हं, माय प्लॅन फ्युनरल जे मी लिहिलंय माझ्या बुकलेट ॲपमध्ये इट्स इट्स अ कंप्लीट हं, हं. स्टोरी. पण राइट. त्याचं पूर्ण इन्स्पिरेशन आहे आणि त्यातनं भरपूर काही धडे शिकायला मिळतात किंवा बायोग्राफीज. बायोग्राफी इज बरोबर. स्टोरी बट नॉट फिक्शन. इट इज रिअल लाईफ स्टोरी. सो ते तुम्ही करू हं. शकता. सो फिक्शनहून हळू-हळू तुम्ही बायोग्राफीजवर जा.
मग हे जे नवीन लेखक आहेत, टिम फेरिस, जेम्स क्लिअर, स्पेन्सर जॉन्सन यांची पुस्तकं हं. वाचा. तुम्हाला राइट. हळूहळू ती सेल्फ हेल्पची सवय पण लागेल. बरोबर. अ, अमृत, आपण वाचायला जेव्हा बसतो, तेव्हा अनेक डिस्ट्रॅक्शन्स असतात आपल्या भोवती. तुझ्याकडनं एक नवीन कन्सेप्ट मी ऐकायला मिळाली, ती म्हणजे अटेन्शन मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटपेक्षा अटेन्शन मॅनेजमेंट आता महत्वाचं आहे असं तुझं म्हणणं आहे. ते काय एक्झॅक्टली अटेन्शन मॅनेजमेंट म्हणजे काय? आणि ते कसं आणणं माणसांनी पाळावं? तू माझं पुस्तक वाचलंच वाटतं. तू सगळं बरोबर प्रश्न असे विचारतोयस, की मी जे पुस्तकात एकदम डिटेलमध्ये लिहिलंय, तेच तू विचारतोयस. येस, मी टाईम मॅनेजमेंटवर जवळ-जवळ एक 25 एक पुस्तकं वाचलीत आणि मला कळून हं. चुकलं, की देअर इज नथिंग कॉल्ड टाईम मॅनेजमेंट. तुम्ही घड्याळाला काय कंट्रोल करणार? घड्याळ पाय तसंच चालणार आहे ना. राइट. सो व्हॉट यू बरोबर. टाईममधला जो व्हॅल्यू आहे, ते आपल्या हातात आहे. राइट. आणि मग इट इज मोर अबाउट अटेन्शन मॅनेजमेंट. म्हणजे माझं इनफॅक्ट एका लेखकाने म्हटलंय, बार्किंग ऑफ द रॉंग ट्री बाय एरिक हं. बार्कर, की ओके. एका गोष्टीवरती लक्ष ठेवणं, लक्ष देऊन केंद्रित करणं फॉर फॉर सम 15 मिनिट्स, 20 मिनिट्स विदाउट गेटिंग डिस्ट्रॅक्टेड इज द सुपर पॉवर ऑफ 21st सेंचुरी. असं त्यांनी म्हटलंय. खूप मोठं वाक्य आहे आणि किती सत्य आहे ह्याच्यात, की एवढे डिस्ट्रॅक्शन बरोबर. आपल्या आजूबाजूला वाढलेत, की हं. एका गोष्टीवरती 15 मिनिटं फोकस करणं पण अवघड झालंय आपलं. पण खरं आहे. ते डिस्ट्रॅक्शन्स मॅनेज करणंही तितकंच सोपं आहे. साध्या-साध्या गोष्टी आहेत, की आपल्याला माहिती आहे ना, की हा मोबाईल इथे ठेवला मी माझ्या हं. बाकडावरती आणि मी जर काही फोकस्ड काम करायचा विचार केला, पुस्तक वाचन किंवा एक्सेल शीटवर, तर ते टिंग, टिंग, टिंग वाजत राहणार आहे ना. आणि ते टिंग वाजलं, की मग ते एका सिगारेटची जशी एक हुरहुर लागते एका स्मोकरला, तशी ती टिंग हं. आपण ती इग्नोरच नाही करू शकत. ते बघावसं वाटतं. यात काही बरोबर. चुकीचं नाहीये. पण मग हं. त्याला गायब करा ना, नोटिफिकेशन्स ऑफ करा. सोपी गोष्ट आहे. माझ्या सगळ्या सोशल मीडियाचे जे नोटिफिकेशन्स आहेत, Facebook, Twitter, अ, YouTube, WhatsApp, हं. Instagram, जे काय नाव असेल, सगळ्याचे मी नोटिफिकेशन डिसेबल केले. एक क्लिक लागतो फक्त बास. त्याच्यानंतर पूर्ण माझं बरोबर. आयुष्य बदललंय. एवढं शांत झालंय माझं आयुष्य. सो या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या आपण करायच्यात. मग राहिलं काय आता? मग मोबाईल वाचतो, बरोबर? सायलेंट मोडवर ठेवतो मी. जेव्हा मला अर्धा तास फोकस करायचा आहे, माझा मोबाईल हं. दुसऱ्या खोलीत ठेवलेला असतो सायलेंट मोडवर. अर्धा तास मी ओके. माझं वाचन करतो. मग मी एक 2 हं. मिनिटाचा ब्रेक घेतो. चेक करतो सगळे WhatsApp मेसेजेस, काय मिस कॉल आले त्यांना कॉल बॅक करतो. परत मोबाईल तिथे ठेवतो, परत वाचन करतो. साधी गोष्ट आहे. ओके. बरोबर. अमृत देशमुखचा टिपिकल दिवस कसा असतो? माझा दिवस 5 वाजता सुरू होतो. मग पहिलं म्हणजे व्यायाम. म्हणजे काहीही झालं, म्हणजे नरेंद्र मोदी अगदी बोलला, की मला सकाळी मीटिंग करायचं, तर मी नाही म्हणणार. जर माझ्या व्यायामाच्या मध्ये कोणी आलं, तर ते चालणार नाही. बिकॉज हेल्थ इज माय टॉप प्रायोरिटी. टॉप इव्हन अबाउट रिलेशनशिप्स. तू म्हणशील असं कसं? नाती-गोती जास्त महत्वाचे आहेत. अरे, मी सारखं-सारखं जर वर्षभर आजारी पडलो, तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण त्रास होणार आहे ना. सो माझ्या हं. शरीराची मला काळजी घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे कुठलाही म्हणजे लॉकडाऊनमध्ये आता जवळ-जवळ 2 महिन्यात असे एकही दिवस नाही गेलाय, की मी व्यायाम नाही केलाय. एकही नाही. आठवड्याचे 7ही दिवस व्यायाम करतो. त्याच्यानंतर मग नाश्ता झाला, की मग माझं वाचन सुरू करतो. मग हं. एखादं कुठलं पुस्तक तसं मी म्हटलं 10 पानं वाचली. कळलं, की नाही हे हं. पुस्तक जरा आहे, याच्यात दम आहे. की ते पुस्तक हं. वाचून काढतो. दिवसाला 1 पुस्तक मी सहज वाचतो. पण ते पण मी असं सलग नाही वाचत. मी काय 2-2 तास वाचन नाही करत. जसं म्हटलं अर्धा हं. तासच वाचतो. मग मी ब्रेक घेतो, काम बदलतो किंवा मग परत तेच करतो. मग त्याची समरी बनवणं, त्याचे रेकॉर्डिंग करणं, हं. मग रेकॉर्डिंग केल्यावरती त्याच्यात एडिटिंग करणं, त्यात म्युझिक ॲड करणं, ते सगळे मजा असते. आणि मग बुकलेट ॲपचे हं. काही बग्स असतील तर आय-टी टीमबद्दल बोलणं. मग हं. मी हं. पूर्ण हेल्दी फूड चा फोकस करतो. मी कधी जंक फूड खात नाही. म्हणजे फक्त मी हं. हं. 10, 20 आणि 30 महिन्याचे जे 3 तारखा आहेत 10, 20, 30 त्याच दिवशी मी अनहेल्दी फूड खातो. अच्छा. ऑफकोर्स आता ते लॉकडाऊनमध्ये ते पण नाही झाले. तर पण आता ह्याच्यामागे पण एक आयडिया आहे, की 10, 20, 30 लक्षात ठेवायला सोपं. म्हणजे उद्या जर तू बोललास, फोन केलास, हं. तर तू लक्षात ठेवणार, "अरे नाही, आज 10 तारीख नाहीये. अमृतला बोलून काही उपयोग नाहीये. तो येणार नाही हॉटेलमध्ये." असं होतं. म्हणजे लोकं अकॉर्डिंगली ॲडजस्ट ओके. करतात आणि मग आपला प्लॅन राहतो. असं एकदा असं झालेलं, की हं. 18 तारीख होती आणि एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. "अमृत चल, आपण तिथे हं. राजधानीमध्ये पार्टी करणार आहोत." म्हटलं, "सॉरी, मी येईन, पण हं. मी काय खाणार नाही तिकडे, कारण 18 तारीख आहे." तिनी चेंज केलं. तिने तारीख चेंज केली आणि 20 तारखेला पार्टी ठेवली. सो धिस इज लीडरशिप. व्हेन यू टेक अ स्टँड, पीपल हं. चेंज. हं. कारण हं. त्याच्या मागचं कारण चांगलं असतं.
सो पीपल आर ओके बरोबर. विथ इट. काय मैत्री वगैरे तुटत नाही त्याने. वेन आय टेक अ स्टँड इन अ अल्कोहोल पार्टी अँड इन्सिस्ट ऑन अ हं, ऑरेंज ज्यूस, आय बिकम अ लीडर. हां. I don't give हं, in to हं. the pressure. If I believe that that is the right thing to do, that if I think राइट. drinking is okay, then go ahead. But if I believe that बरोबर. no, I'm doing the right thing, then go for it. Take a stand. हे आजकाल लोकांमध्ये दिसत नाही. दे डोंट टेक अ स्टँड. कसला तरी एक विडा उचला, मी म्हणतो. आता मी एक विडा उचललाय की वाचनाचा वेड हं, लावायचा. तसंच हं, कोणीतरी हं, एक हं. विडा घ्या ना, की बाबा भारतातले सगळे जे भिकारी आहेत त्यांना मी सगळ्यांना गायब करणार. गायब म्हणजे बरोबर. पायावरती उभं करणार त्यांना. अपलिफ्ट करणं. हां. हं, हं. हां. असं काहीतरी विडा घ्या आणि बघा सगळं जग तुम्हाला मदतीला येतं की नाही. सो ही माझी राइट. दिनचर्या एवढी काही फिक्स नसते. पण पॅशनवरती काम केलं म्हटल्यावर काय काम नाही राहत, तो खेळ होऊन जातो. मग रात्रीचे 10 वाजले की वाटतं अरे आता जाऊन झोपावं लागणार. म्हणजे झोप एक व्यत्यय होऊन जातं. जेव्हा तू एका पॅशनवरती काम करतोस ना, तेव्हा ती एक फक्त बरोबर. शारीरिक गरज असते की जाऊन झोपायचं आणि सकाळी परत 5:00ला उठून आपलं सुरू. राइट. अमृत, जेव्हा तू हे काम चालू केलं होतं बुकलेटचं, समरीज लिहिणं चालू केलं किंवा त्यानंतर ऑडिओमध्ये ते करणं चालू केलं होतं, तर डेफिनेटली पहिले सुरुवातीला ते परफेक्ट नसतील. काही ना काही चुका असतील किंवा काहीतरी इश्यूज असतील. क्रिटिसिझम्स मिळाले असतील, सजेशन्स मिळाले असतील. ते कसे घेतलेस? हं, आणि कुठले सजेशन घ्यायचे आणि कुठले नाही घ्यायचे हे कसं ठरवलंस? अगदी. क्रिटिसिझम म्हणजे बघ जसं मी म्हटलं व्हाय जर बोललं तर क्रिटिसिझम नाही आहे, फीडबॅक येतो. निगेटिव्ह फीडबॅक. मी क्रिटिसिझम राइट. नाही म्हणेन. बरं. निगेटिव्ह फीडबॅक. आणि हं. ते मला कधी कळलं, मी एक चिल्ड्रन फॉर गीता, गीता फॉर चिल्ड्रन म्हणून एक पुस्तक आहे. त्यात बरं. त्यांनी म्हटलंय, की त्याचा मी अर्थ वेगळा घेतला माझ्यासाठी, हं, हं, की हं. परफॉर्मन्स आणि परफॉर्मर ह्यात हं, आपण जर डिटॅच केलं, की मी जी ऑडिओ हं. समरी रेकॉर्ड केली दॅट इज द परफॉर्मन्स अँड आय एम द बरोबर. परफॉर्मर. आणि टीका हं, कशाला हं. होते? परफॉर्मन्सला, परफॉर्मरला नाही. ठीक आहे. म्हणजे मी करेक्ट. जेव्हा वेगळं करतो माझ्या परफॉर्मन्सला माझ्यापेक्षा वेगळा करून टाकतो, मग सगळं बदलून हं, हं. जातं. मग मी म्हणेन की नाही ते परफॉर्मन्स नचिकेतनी बनवलंय. आता हं, नचिकेतनी हं. बनवायला गेलं तर शिव्या घातल्या तर मला काय फरक पडतं? एक उदाहरण देतोय मी, राइट? बरोबर. तसं तसं केलं तर मग खूप फरक पडतो आपल्या अप्रोचमध्ये. मग आपण ते हं, पर्सनली घेत नाही. अच्छा ठीक आहे, त्यात जरा हं, आवडला नाही का आवाज? मग मी थोडा आवाज बदलून बघितला किंवा माझ्या बोलण्याची शैली आवडली नाही. सुरुवातीला हं, काहीच परफेक्ट नसतं. इनफॅक्ट परफेक्शन आणि एक्सलन्समध्ये फरक आहे. नेव्हर गो फॉर हं, परफेक्शन. आणि मला हं, मी नेमकं तीच चूक करत होतो. सो जेव्हा मला पहिल्यांदा ही आयडिया सुचली, की आता मला ऑडिओ समरीज करायला पाहिजे, कारण कोणी वाचत तर नाहीये. बुक समरीज पण हं, वाचत नाहीयेत. पण ऐकतायत हं, लोकं. सगळे ट्रेनमध्ये ते गोळे घालून कानात काही ना काही ऐकत असतात. तर हे ट्राय हं, करून बघूया. पण मग हं, हं, कुठेतरी एक न्यूनगंड होता, की मी मराठी, मग ते हं, मराठी लोकांचा तो ॲक्सेंट येतो ना इंग्लिशमध्ये, हं. आहे ना? बरोबर. हाऊ, हं, हाऊ वगैरे मी हं, असं बोलायचो किंवा आता फंडामेंटल, फंडामेंटल इज द राइट हं. प्रोनान्सिएशन. तर मी फंडामेंटल असं आपण बोलतो ना, वॉटर, बरोबर. मार्केट, मार्केट, रोडला द द द टंग शुड बी रोल्ड. हे सगळं मला हं, काही नव्हतं. म्हणजे मला त्याच्यात न्यूनगंड वाटत होता. हं, मग ते मला थांबवत होतं फ्रॉम रेकॉर्डिंग द बुक समरीज. हं, मग मी हं, एक हं, पुस्तक हं. वाचलं, हाऊ टू बी अन इम्परफेक्शनिस्ट बाय स्टीफन गीस. नाव ओके. बघ किती छान आहे. हाऊ टू बी अन बरं. इम्परफेक्शनिस्ट. परफेक्ट. म्हणजे लहानपणीपासून आपल्याला घरचे सांगत असतात, टीचर बी परफेक्ट, बी परफेक्ट. बरोबर. पण ऑथर वेगळाच बोलतो. म्हणजे मला अजूनही आठवतंय मी 6वीत होतो आणि मला हं, ना हं. सायन्समध्ये 99 मार्क मिळालेले आणि एवढा खुश होतो बरं. बाबांना ही चांगली बातमी सांगण्यासाठी आणि बाबा येणार होते. माझे बाबा शेतकरी आहेत आणि हं, ते हं, हं. येणार होते आणि मी बाल्कनीत उभा राहून बाबांची वाट बघत होतो आणि बाबा बरं. आले. मी बाल्कनीतून ओरडलो, "बाबा, बाबा मला सायन्समध्ये 99 मिळाले." बाबांनी स्कूटर थांबवली, वर बघितलं, "1 मार्क कुठे गेला?" आणि मी काय बाबांची तक्रार करत नाहीये. फक्त मला हे उदाहरण द्यायचं होतं परफेक्शनचं. सो ऑथर काय बोलतो, "डन इज बेटर दॅन परफेक्ट. बरं. परफेक्शन इज द एनिमी ऑफ प्रोग्रेस. डोंट गो फॉर परफेक्शन." म्हणजे हं, म्हणजे मुद्दामून घाणेरडं काम करा असं नाही. तो काय म्हणतो, की जरा तुम्हाला वाटतंय, की 60-70% काम मी ओके केलंय, लगेच ते हं, दाखवा लोकांना. Facebookवर टाका, तुमच्या बॉसला द्या, तुमच्या मित्रांना दाखवा, कोणालाही दाखवा. म्हणजे हं, त्यांच्याकडून तुम्हाला कळेल, की नेमकं कुठे कमी पडतंय. मग त्याच्यावरती हं. काम करा. आता एवढं सोपं नाहीये बरं का. कारण इथे आपल्याला इगो बाजूला ठेवायला लागतं. कारण आपले उणिवा राइट. लोकांना दिसतात, आपले वीकनेसेस लोकांना दिसतात. कदाचित लोकं टीका करतील. बट यू हॅव टू टेक दॅट क्रिटिसिझम इन द राइट स्पिरिट, वर्क ऑन दोज डेफिशियन्सीज आणि परत ते काम त्यांना दाखवा. परत त्याच्यावरती काम असं करत यू रीच एक्सलन्स. मग ते काम काही असो, मग ते गिटारवरचं गाणं बरोबर. असो, एक्सेल शीट असो, ऑडिओ समरी असो
किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असो. सो हे मी नेहमी लक्षात ठेवतो, की करून टाका. नुसतं कडेला बसून विचार नका करू, Google नका करत बसू, की जे काय आहे ते हं, जे हं. काय आपल्याकडे अवेलेबल आहे करून टाका आणि एक्सपोज करा. व्हेन यू एक्सपोज युअर वीकनेसेस, यू बिकम अ लीडर अगेन. अमृत, ही आपली जी बुकलेट ॲप आहे, ती फ्री आहे. तू या सगळ्याचा खर्च एक तर कसा उचलतोस? आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा फुकट कोणाला काही मिळतं, तर त्याची काही व्हॅल्यू उरत नाही. बरेचदा असंही होत असेल, की ॲप फुकट आहे म्हणून डाउनलोड केली, पण त्याचा वापर कधीच केला नाही. तर तू काय सांगशील मग याच्याबद्दल? जर फुकट गोष्टींना व्हॅल्यू नाहीये, तर मग आज तू माझी इंटरव्ह्यू का घेतोयस? साधा प्रश्न आहे. बिकॉज यू व्हॅल्यू मी, राइट? यू व्हॅल्यू मी. राइट. बरं, बिलकुल. बरं मग आज मग का व्हॅल्यू व्हाय यू व्हॅल्यू मी? बिकॉज देअर आर 15 लाख पीपल who believe in my belief. Now, why there are 15 राइट. lakh people? Because I am giving it for free. Simple. सो आज तू फ्री का देतोस? कारण मला 15 लाख लोक पाहिजे होते. 15 लाख लोक आहेत कारण मी फ्री दिलं. नुसता एक बरोबर. रुपया जर मी लावला असता ना समरीचा, आज 15 लाख हं. नसते, 15 जण असते फक्त. ॲप डाउनलोड 15 लाख नसते. कारण माणसं ₹300 पिझ्झा घ्यायला अजिबात विचार करणार नाही. पण ₹100 हं. पुस्तक घेताना 10 वेळा विचार करणार. सो बरोबर. फ्री वॉज द ओन्ली वे टू मेक इंडिया रीड आणि त्यासाठी मी काही सॅक्रिफाईस करायला तयार होतो. हं, हं. काहीतरी देशासाठी चांगलं करण्यासाठी कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागलं. भगतसिंगनी पण बरोबर. केलं, त्या सगळ्यांनी केलं म्हणून आज आपल्याला त्याची फळं मिळतायत. त्यांना हं. काहीच मिळालं नाही त्याचं, राइट? मग तसंच मलाही बरोबर. मला ठीक आहे, मला काय 10-20 लाख मी सॅक्रिफाईस करतोय. मी काय माझं आयुष्य सॅक्रिफाईस करत नाहीये भगतसिंग सारखं. दॅट इज नथिंग हं. मी म्हणेन. म्हणजे देशासाठी मी जर काही पैसे सॅक्रिफाईस करतोय, सो इट्स नथिंग फॉर मी. आणि ग्रेट. अ, पण ऑफ कोर्स आय एम नॉट अगेन्स्ट मनी. मी म्हणत नाही की पैसे वाईट आहेत. तू इथे खर्च हं. आहेत. खर्च आता कव्हर करण्यासाठी मला काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे. नो डाउट अबाउट इट. पण बरोबर. मला म्हणायचं तुम्ही किती कमवताय? ते खूप महत्वाचं आहे. आणि बरोबर. तुमचं फायनान्शियल फ्रीडम इज नॉट हं. डिटरमाइन्ड बाय हाऊ मच मनी यू मेक, बट हाऊ मच मनी यू कीप. तुम्ही किती पैसे ठेवता ह्याच्यावर आणि तुम्ही किती पैसे ठेवता, हे तुम्ही किती पैसे खर्च करता ह्याच्यावर अवलंबून असतं. राइट. हो की नाही? सो मी माझ्या बरोबर. स्पेंडिंग हॅबिट्स खूपच सुधारले आहेत. म्हणजे आधी मी कसेही खर्च करायचो. आता खूप हं, हं. बदलले माझे स्पेंडिंग हॅबिट्स आणि मी असं नेहमी ओके. लक्षात ठेवतो, की ते 99% लोकं पैसे गुंतवतात, तिथून आपण पैसे हं. काढायचे आणि जिथे पैसे काढतात लोक, तिथे आपण टाकायचे. उदाहरणार्थ देतो. काही हं. महिन्यापूर्वी मी आणि माझे मित्र मॉलमध्ये फिरत होतो. तर हं, हं. मला एक पुस्तक मिलियन डॉलर हॅबिट्स म्हणून एक पुस्तक मला खूप आवडलं. मला घ्यायचं होतं. ब्रायन ट्रेसीने लिहिलं. तर ₹1500 ची किंमत होती. तर मी म्हटलं मित्राला मी घेतोय म्हणून. "हे वेडा आहेस का? ₹1500 चं पुस्तक कोण घेतं का? वेड लागलं काय तुला?" असं बोलला. त्यांनी मी घेतलं पुस्तक. हां, म्हणजे बघ त्यांनी जिथे पैसे काढायचा प्रयत्न केला, मी तिथे पैसे घातले. पुढच्या दुकानात आम्ही बरोबर. गेलो. हां, हं. त्याला Nikeचे शूज आवडले. हं, हं. 2500 चे शूज. म्हटलं, "अरे नाही. बापरे!" त्याचंच रिएक्शन आता माझं रिएक्शन झालं. 2500 चे फक्त बूट वेड लागलाय का? नको घेऊस. त्यांनी घेतले. जिथे लोकं पैसे टाकतात, तिथे मी पैसे काढतो. थोडक्यात. सो हे मी नेहमी लक्षात ठेवतो, की जिथे गरज आहे तिथेच पैसे खर्च करा. म्हणजे देयर इज अ डिफरन्स बिटवीन फ्रुगॅलिटी अँड बीइंग अ मायझर. मी कंजूस व्हा हं. नाही बोलत आहे. बट बी फ्रुगल. जिथे खर्च करायला पाहिजे केलेच पाहिजेत. मी हं, MacBook हं. घेतलाय. दुसरा साधा लॅपटॉप मला घेता आला असता. पण मी MacBookच हं. घेतला कारण हे ॲप बनवतोय म्हणजे टेकमध्ये मी आहे. आय शुड यूज द हं. बेस्ट ऑफ द बेस्ट डिव्हाइसेस इन द वर्ल्ड. टेक्नॉलॉजीमध्ये मी काही कॉम्प्रोमाईज करणार नाही. माईक जेव्हा मी पहिल्यांदा घेतला, मी सरळ 8,000 चा माईक घेतला. हं. कारण ऑडिओ क्वालिटी जर चांगली नाही आली, तर सगळंच संपलं. बरोबर. काय मिशन मेक इंडिया ग्रेट काहीच नाही चालणार. पण बाकी बरोबर. सगळं आता माझ्या शरीराचं जे शर्ट, पॅन्ट आहे, एकही टी-शर्ट मला ₹300 वरती नाहीये. काय फरक पडतो ते? ग्रेट. अ, अमृत, आता सध्या म्हणजे स्टार्टअप कल्चर आहे. अनेक स्टार्टअप फंडिंग घेऊन खूप खूप वरती गेले. आय एम शुअर तुला पण खूप फंडिंगचे ऑफर आले असतील आणि हो, आय एम शुअर ते खूप टेम्प्टिंग पण असतील. तर तू ते म्हणजे तो पेशन्स कसा ठेवलाय अजूनपर्यंत, की फंडिंग न घेण्याचा किंवा काय फ्युचर हो. प्लॅन्स आहेत का तुझे फंडिंग घेऊन पुढे जायचे काय आहे? इन्व्हेस्टरची तर लाईनच लागली आहे. पण कुठेतरी ते ना मनं जुळत नाहीयेत. कुठेतरी त्यांना ते हं, कमर्शियलाइज करायचे, जाहिराती टाकायचे आहेत आणि त्यांना हं, नुसतं हं. ते इट्स अ टूल, मनी मेकिंग टूल फॉर देम. त्यांना ते राइट. हां. वाचन आणि मेक इंडिया रीडमध्ये रस नाहीये. ऑफ कोर्स आय एम शुअर बरोबर. कोण ना कोण असं मिळेल मला, जे जे हं. माझे फीलिंग्ज समजून घेईल, माझं व्हिजन समजून घेईल, असं कोण ना कोण नक्कीच मिळेल.
पण बरोबर. टेम्पटेशन का होत नाही माहितीये? एकदा ना लहानपणी जसं मी म्हटलं माझे बाबा शेतकरी आहेत. ते हं, आंब्यांची लागवड करत होते. तर आंबे हं, असे लावलेले बरेच आणि आंब्याचं वैशिष्ट्य असं हं, की 13 का 14 महिन्यातच त्याला फुलं यायला लागतात. ते छोटंसं रोपटं हं, होतं आणि त्याला फुलं यायला लागतात आणि ते फुलांचं हं, नंतर हं. आंब्यांमध्ये रूपांतर होतं. तर अचानक बाबा ते फुलं उपटून काढायला लागले. मी बाबांवर चिडलो, "बाबा, अच्छा. मला आंबे खायचे तुम्ही फुलं का काढताय? तर फुलांचे आंबे होणार आहे ना?" तर तेव्हा बाबा काय बोलले, की "बघ, हं. आत्ता जर आपण ही फुलं नाही काढली, तर ते छोटं रोपट्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होणार नाही आणि मग भरपूर फळं लागणार नाहीत. त्याची वाढ खुंटते. कारण ते सगळं न्यूट्रिशन त्या फुलांमध्ये जातं ना, छोटं असतानाच. पण जर आपण बरोबर. आत्ता ही फुलं काढली, तर तुला आत्ता थोडी तुला एवढे आंबे मिळणार नाहीत, पण 4 वर्षांनी तुला भरपूर आंबे मिळतील. तर तुझा चॉईस आहे. तुला आत्ता हं. थोडेसे आंबे पाहिजेत का नंतर काही वर्षांनी तुला भरपूर आंबे पाहिजे, अगदी ट्रक भरून?" आणि तेव्हा मला कळले, की हा निसर्गाचा नियम आहे. द मोर यू डिले द ग्रॅटिफिकेशन, बिगर द रिझल्ट्स, बिगर द फ्रुट्स. आणि तसंच झालंय. म्हणजे ते आंब्याची झाडं आणि मेक इंडिया रीड दोन्हींचे मला आता फळं मिळतायत. आणि जेव्हा आपण थोडक्यात पेशन्स. देअर इज ग्रेट बरोबर. थिंग्स टेक टाईम टू हॅपन. देअर इज नथिंग कॉल्ड रिव्होल्यूशन. देअर इज ओन्ली एव्होल्यूशन. यू कान्ट हॅव अ बेबी इन 1 बरोबर. मंथ बाय मेकिंग 9 वुमन प्रेग्नंट. राइट. पण कधी कधी अशी ही भीती वाटत नाही, की इट विल बी टू लेट कधीतरी चेंजेस होतात. हं, हं. सर्कमस्टान्सेस चेंज. तर असं कधी वाटलं नाही, की चला आत्ता घेऊन घ्यावं फंडिंग पुढे काय होईल काय माहीत नाही. सी फंडिंग इज नॉट द मोस्ट इम्पोर्टंट पार्ट ऑफ स्टार्टअप. मला कळत नाही फंडिंग मिळालं की लोकं पार्टी करतात. फंडिंग ही एक हं, फ्युअल आहे ना, गाडीत आपण जेव्हा पेट्रोल टाकतो, तेव्हा आपण नाचतो हं. का आपण गोवाला पोहोचल्यावर नाचतो? आपला उद्देश काय आहे? गोवाला जायचंय म्हणून आपण पेट्रोल टाकतो ना. मग पार्टी कधी व्हायला पाहिजे? पेट्रोल पंपवर का गोव्याला पोहोचल्यावर? सो मला कळत नाही की पेट्रोल टाकणं एवढं का ग्लॅमरस करताय? फंडिंग इज नॉट खूप जास्त ग्लॅमरस करून ठेवलंय सिलिकॉन व्हॅली लोकांनी. मला हेच प्रूव्ह करायचंय की फंडिंग-बिंडिंगच्या नादाला जाऊ नका. ते आपोआप येणार समोरून. तुम्हाला कुठे फार ते पिच करायची गरज नाहीये. तुम्ही चांगलं काम करत राहा. जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत तुम्ही करत राहा. योग्य माणूस तुमच्याकडे बरोबर येणार आणि मी त्याची वाट बघतोय. बस मी फार काय याचा राइट. विचार करत नाही. आणि आता हळू-हळू माझ्या जे मी पुस्तक लिहिलंय 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स. तो धिस हं. इज द मेन सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू कव्हर द कॉस्ट. साधारण बरोबर. बुकलेटचा काहीतरी एक 80,000 ते 1,00,000 खर्च आहे महिन्याचा. ते AWS हं. सर्व्हरचा रेंट आहे, एक पगार आहे. तर ते हळू-हळू या पुस्तकातून निघतंय. मला माझ्या खिशातून पैसे टाकायची गरज नाही पडणार. अमृत आता वेळ काय बदललेला आहे. इंटरनेटचा काय आहे. आधी लहानपणी आम्ही असे ते छोटे-छोटे पुस्तकं वाचायचो. त्यात म्हणजे थोर लोकांची माहिती असायची, बायोग्राफीज असायच्या. सावरकरांचे, टिळकांचे. आता त्याची जागा Wikipediaने घेतलेली आहे. अनेक अजून गोष्टी आहेत. पॉडकास्ट आहे किंवा ऑडिओ बुक्स आहेत, डिजिटल बुक्स आहेत, Kindle म्हणा किंवा हे. सो तुझं या सगळ्या गोष्टींबद्दल काय म्हणणं आहे? ते पुस्तकाला रिप्लेस करू शकतात का ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून पुस्तकाला काम करू शकतात, की त्याच्याकडे नको जायला लोकांनी? अगदी. इनफॅक्ट जो हॅबिट नंबर 3 मी म्हटलंय रीड रँडम. त्या रीड रँडमचे 2 अर्थ आहेत. एक तर रीड हं, रँडम अक्रॉस द जॉनर्स, वेगवेगळ्या हं, विषयांचे पुस्तक वाचा अँड रीड रँडम अक्रॉस द प्लॅटफॉर्म्स. हं, कारण आता ह्या काळाची गरज आहे. आधुनिक काळाचे जे माध्यमं आहेत, पॉडकास्ट हं, म्हण, पी-डी-एफ, Kindle किंवा माझा बुकलेट हं. ॲप. आता माझ्या बुकलेट ॲपमध्ये थोडी पुस्तकं आहेत. पुस्तकांचे सारांश आहेत आणि वेगळ्या माध्यमातून आहेत. इट इज पार्ट ऑफ रीडिंग. तर रीडिंगचं जी परिभाषा ही आता खूप मोठी झाली आहे. ते हं. फक्त आराम खुर्चीमध्ये बसून पुस्तक हातात घेऊन वाचन म्हणजे वाचन राहिलं नाहीये. आता बरोबर. YouTubeवर जाऊन तू स्टीव्ह जॉब्सची इंटरव्ह्यू बघितलीस, तर हं. ॲज गुड ॲज इट इज रीडिंग हिज बायोग्राफी, अ पार्ट ऑफ बरोबर. हिज बायोग्राफी. कारण तो काही राइट. अपोझिट बोलणार नाही. इंटरव्ह्यूमध्ये एक बोलणार आणि त्याच्या आत्मचरित्रात वेगळं बोलणार असं नाहीये ना. सो हे सगळं बरोबर. वाचनाचं पार्ट आहे. त्यामुळे एका माध्यमांचा उपयोग कसा करून घेतात तो अगदी. महत्वाचा आहे. हां, प्रत्येकाचे गुणदोष आहेत. फायदे आहेत, तोटे आहेत. पी-डी-एफ हं, हं. 1000 पुस्तकं आपल्या मोबाईलमध्ये खिशात राहू शकतात, राइट? ते मी 1000 हो. पुस्तकं कॅरी नाही करू शकत. पण मग तोटे असे आहे, की बरोबर. त्याचे डिस्ट्रॅक्शन्स पण आहेत. मोबाईलवर हं. वाचताना बाकीच्या गोष्टी आहेत, पण त्याला कसे डील करायचं हे आपल्याकडे सोल्युशन असले पाहिजे. राइट. कारण पी-डी-एफ बुकचा एक अजून एक फायदा असा आहे, की जे लोकं पुस्तक विकत घेणं अफोर्ड नाही करू शकत, त्यांच्यासाठी तो खूप चांगला माध्यम आहे. अगदी, अगदी. इनफॅक्ट बुकलेट ॲपवर नचिकेत 80% लोकं बुक समरी ऐकतात. ते वाचत नाहीत. बरोबर.
मग मी कारण शोधला त्याच्यामागे, की माणूस हं, जेव्हा कामावरून थकून परत येत असतो ट्रेनमधून, तर ॲक्चुअल पुस्तक हातात घेऊन वाचण्यासाठी थोडी तरी विल पॉवर लागते ना. कारण डोळे थकलेले असतात, बरोबर. शरीर थकलेलं असतं. पण तेव्हा जर आपण हं, मस्त मागे मान टाकून, कानात हेडफोन्स टाकून नुसतं ऐकलं आणि काही गोष्टी डोक्यात गेल्या, तर त्याला विल पॉवर लागत नाही. आणि म्हणून बरोबर. मी ऑफलाईन मोड द्यायला लागलो मग, की ट्रेनमध्ये कधी-कधी नेटवर्क निघून जातं म्हणून मी ऑफलाईन मोड आणला. सो दॅट इज अल्सो पार्ट ऑफ रीडिंग. काही लोकं बोलतात, की आम्ही वाचतो आणि ऐकतो दोन्ही आणि आम्हाला जास्त हं, कळायला लागलं. मग कदाचित ते 2 सेन्सेस वापरले जातात, डोळे आणि कान म्हणून जास्त हां, कळतंय. सो दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. इफ इट इस वर्किंग, गो अहेड. राइट. आता मेक मेक इंडिया रीड ह्या तुझ्या मिशनचं पुढचं पाऊल काय आहे? अ, असंच मी काही-काही असे वेगवेगळे नुसके किंवा इनोव्हेशन शोधत राहणार आहे. जेणेकरून हं, हं. तुझ्यासारख्या लोकांना अजून मोटिव्हेशन मिळेल, अजून काही ट्रिक्स, की हे Facebook, Instagram असं आपल्या ह्या लोकांनी आपल्या मनाबरोबर काय खेळ खेळलाय, की आपल्याला सारखं-सारखं WhatsAppवर जावंसं वाटतं, Instagramवर जावंसं वाटतं. ते सगळे ट्रिक्स जर मी इथे वापरले, तर तेच रिझल्ट्स मिळतील. सो मी आता तुला विचारतो, की WhatsApp आपल्या आयुष्यात एक 5-6 वर्षापूर्वी आलं. ठीक आहे. आता या 5-6 वर्षात तू WhatsAppवरती बरोबर. निदान हं. 1,00,000 मेसेजेस वाचले असतील. मी कुठलातरी एक मोठा नंबर घेतो. ते 5,00,000 पण असू शकतं. हो. आता हे सगळे 1,00,000 मेसेजेस एकत्र केले मी तुझे आणि त्याचा एक मोठं जाड संच बनवून त्याचं पुस्तक बनवला आणि ते तुला वाचायला दिलं. तू वाचशील? ना? नाही. नाही ना? पण तू वाचलंयस. पण तू ते सगळे वाचलेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर. तात्पर्य हा आहे, की आपल्याला आता ते छोटे-छोटे 1 वाक्य, 2 वाक्याचे जोक्स हे वाचायला आवडतं. आता ही आयडिया मी आता बरोबर. आणणार आहे. हाऊ अबाउट चॅट विथ बुकलेट गाय एंड रीड बुक्स. चॅटिंग वाह! कर. चॅटिंग करता तुला कळणार पण नाही तू कधी पुस्तक वाचून टाकलंस. मी एक-एक असं 4 शब्द, अर्ध वाक्य, 1 वाक्य, मग ते WhatsAppची सगळी लँग्वेज, लॉल, फॉल आणि इमोजी हे सगळं करून एकदम मजेशीर करून टाकणार. तुला वाटणार की तू माझ्याशी चॅट करतोय आणि त्यातून तुला शिकायला मिळणार ऑथरला काय म्हणायचंय ते. सो न्यू वे बरोबर. त्याच्यावरती काम चालू आहे. बघूया कसं होतंय. ग्रेट, ग्रेट. मी माझा एक एक्सपिरियन्स तुला सांगू इच्छितो इकडे, की मी माझ्या त्या WhatsApp चं एक आपलं स्टेट अवेलेबल म्हणून जिथे असतं, तिकडे मकतूब असं लिहून ठेवलंय. द अच्छा. अल्केमिस्ट मधनंच घेऊन आणि ते ओके. बघितल्यावर अनेक मित्रांनी मला विचारलं, "हे काय आहे?" त्यांना मी सांगितल्यावर त्यांनी अल्केमिस्ट वाचलं. व्हेरी गुड. तू हे जे म्हणतोयस, की खूप हेल्पफुल होईल ते आजकालच्या जनरेशनसाठी मोस्टली. अमृत, मी तुझ्याबद्दल जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं, बुकलेट गाय असं पुस्तकं वाचायला प्रवृत्त करतो वगैरे असं, तर एक डोळ्यासमोर असं म्हणजे चित्र होतं, की अ, पांढरे केस असलेला गीक एखादा असेल जाड भिंगाचा चष्मा वगैरे. पण तुला बघितल्यावर तू ते एकदम डॅशिंग हँडसम असा माणूस समोर आहेस. तुझ्या लाईफमधली अजून एक जी पॅशन आहे, एक्सरसाइजेस किंवा व्यायाम, ह्याच्याबद्दल आता तुझे काही प्लॅन्स आहेत का? की मेक इंडिया रन असं पण अजून काही तुला सुचतंय का किंवा करणार आहेस का? नाही, सध्या तरी असा काही प्लॅन नाहीये. व्यायाम मी स्वतःसाठी करतोय आणि ऑफकोर्स माझ्याकडून कोणी स्फूर्ती घेतली, इन्स्पिरेशन घेतलं तर नक्कीच घ्या. मला नाही वाटत मी काही वेगळं करतोय. उलट मी नॉर्मल हं. आहे. मी रोज व्यायाम करणं हे नॉर्मल आहे. 4 तास कोचवर बसून टीव्ही बघणं हे ॲबनॉर्मल आहे. सो मी काही वेगळं करत नाहीये. रोज चालणं, धावणं हे माणसाची गरज आहे. इनफॅक्ट माणूस त्यासाठीच बनलेला आहे. खुर्चीत बसण्यासाठी नाही. सो बरोबर. मी हे सगळं विचार कधी बदलले. मीही खूप आळशी होतो. आय वॉज अ पोटॅटो, काउच पोटॅटो, वॉचिंग कपिल शर्मा फॉर 4 अवर्स हे सगळे सवयी मी कधी बदलल्या. जेव्हा मला कळलं, की एका पुस्तकात लिहिलेलं आणि हे एक्सरसाइज तू पण करू शकतोस. इनफॅक्ट सगळ्यांनी करावी. हं, हं. हं, ही एक्सरसाइज मी 4 वर्षापूर्वी केली. सपोज धिस इज हं, पॉइंट ए. एक पॉइंट ए आहे, हं, जे तुमचं आजचं प्रेझेंट, तुम्ही कुठे आहात आज, ते तुमचं पॉइंट हं, ए. हं. आणि पॉइंट बी राइट. इज युअर ड्रीम, युअर गोल, हं, हं, युअर हं, पर्पज ऑफ लाईफ हं, जे आपल्याला गाठायचंय. तर हं. एहून बीला जाण्यासाठी सर्वात शॉर्टेस्ट डिस्टन्स काय? तर स्ट्रेट लाईन, एक सरळ रेष. बरोबर. बरोबर? हं, तर करायचं काय आपल्याला, की दिवसभरात आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करतो, कुठलीही ॲक्टिव्हिटी, हं, व्यायाम असो, हं, 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 चॅटिंग असो, टीव्ही बघणे असो, वाचन असो, सगळं. कुठलीही हं, ॲक्टिव्हिटी हं, केली, जर तुला वाटतंय, की ही ॲक्टिव्हिटी मला माझ्या मेन गोलच्याकडे 1% नी पण घेऊन जातंय, तर तो टिंब हं, त्या लाईनवर काढायचा, ए-बीच्या लाईनवर. जर असं वाटतंय, की नाही,
हे ह्या ॲक्टिव्हिटीचा माझ्या मेन गोलशी काही संबंध नाही. तर तो जो डॉट आहे तो लाईनच्या बाहेर काढायचा, बाहेर टाकायचा. आणि बरं. असं मी केलं. 1 आठवडा मी असं केलं आणि मला अक्षरशः लाज वाटली. 80% हं. डॉट्स 80% डॉट्स हे लाईनच्या बाहेर पडले. आणि मग म्हणतो, "हे काय आहे?" आणि आपण रडतो, "सक्सेस इस नॉट कमिंग, सक्सेस इस नॉट कमिंग." अरे कसं येईल? त्यासाठी आपण काही करतच नाही, भलत्याच गोष्टी करतोय. सो मग मला कळलं, की नॉट टू डू लिस्ट बनवणं जास्त गरजेचं आहे. टू डू लिस्ट काय आहे? काय नाही करायचं दिवसभरात? हे खूप हां, महत्वाचं हां. आहे. आणि मग मला कळालं, की ठीक आहे आज 1 दिवस मी असं करतो मग आठवड्यातला 1 दिवस YouTube बंद. कंप्लीट YouTube बंद. YouTubeला हातच हां. नाही लावायचा. 1 दिवस WhatsApp बंद. 1 दिवस इंटरनेट बंद. इंटरनेटच नाही 1 दिवस. अच्छा. खूप फरक पडतो. हे सगळे मी प्रयोग करायला लागलो आणि खूप फरक पडला माझ्यात. आणि आज मी अभिमानाने सांगतो, की 80% कामं माझी हं. त्या लाईनवर पडतात आणि म्हणून नो डाउट बुकलेट, मेक इंडिया रीड ह्या लेव्हलला आहे. ओके. अमृत, आता पुढे जायच्या आधी एक नेक्स्ट राउंड आपण करूया. एक छोट्या-छोट्या एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. बरं. त्याच्यानंतर आपण संपवूया. ठीक आहे. अ, नक्कीच. रीडिंग आणि एक्सरसाइज सोडून तुझ्या आयुष्यातली एक सवय जिच्यामुळे तुला इथपर्यंत येण्यासाठी मदत झाली आहे? अरे बापरे! रीडिंग आणि एक्सरसाइजशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही. आय थिंक मी माणसांना सर्वात जास्त प्राधान्य देतो. माझ्यासाठी माणसं सर्वात महत्त्वाची आहेत. म्हणजे हं. मी वस्तूसाठी माणसाशी कधीच भांडणार नाही. म्हणजे मी हं, माणसासाठी हं, हं. माणसाशी भांडेन, पण वस्तूसाठी नाही किंवा पैशासाठी नाही. सो म्हणून मला आय हेट जेव्हा कोणी क्लायंट शब्द वापरतं, मार्केट शब्द वापरतं. अरे ही माणसं आहेत रे. हे दीज आर माय फ्रेंड्स. दीज आर नॉट माय फॉलोअर्स ऑर फॅन्स. सो मी कधीही हं, हं. माझी घराची दारं उघडी असतात. जे कोणी 15 लाख लोकं मला ओळखतायत, त्यांना कधीही माझ्याकडे येणं अलाउड आहे. ऑफकोर्स आधी ठरवून वगैरे मी सगळ्यांना भेटतो. ग्रेट. कारण ते त्यांच्याकडून मला सगळं जसं मी म्हटलं आपण माणसांकडून शिकतो. मग ते पुस्तक असो किंवा माणसाला भेटणं असो. जर मी तुला भेटलो तर आय एम रीडिंग युअर अनरिटन बुक. बरं. अ, द बुकलेट गायकडनं सगळ्यांना एक सजेशन किंवा ॲडवाइस, की एक 1 किंवा 2 पुस्तकं हे वाचलेच पाहिजे प्रत्येकाने. अरे बापरे! 1350 पुस्तकामधलं 2 पुस्तकं काढणं म्हणजे खूपच अवघड आहे. तरी मी म्हणेन म्हणजे अगदी अ, काळजावर दगड ठेवून सांगतो. अं, अनपोस्टेड लेटर बाय टी. रंगराजन. त्यांना महाथीरा रा असं पण म्हणतात. वन ऑफ द स्पिरिच्युअल ओके. गुरुज ऑफ इंडिया. आणि दुसरं मी म्हणेन ईट दॅट फ्रॉग बाय ब्रायन ट्रेसी. तुम्ही जे म्हणता रोजची कामं आणि कसं आपण नॉट टू डू लिस्ट बनवणं हे मला त्या पुस्तकातून कळलं. तर ते प्रॉडक्टिव्हिटीवरती ओके. आहे ते पुस्तक. ईट दॅट फ्रॉग. ओके. ग्रेट. अ, हे सगळं करत असताना सगळं करायचं मोटिव्हेशन कुठून मिळतं? हं. तर मोटिव्हेशन ना खूप ओव्हररेट केलेलं आहे आजकाल. मोटिव्हेशनल स्पीकर्स वगैरे. असं कोणाला ऐकून वगैरे मोटिव्हेशन जे मिळतं ना, ते फक्त 3-4 दिवस टिकतं. खरंच. म्हणजे आज तू हं, मला ऐकलंयस, तुला खूप प्रेरणा मिळेल माझ्याकडून. पण 4 दिवसांनी सगळं फुस होऊन जाईल. सो हॉनेस्टली ते मोटिव्हेशन असं नाही मिळत. मोटिव्हेशन ॲक्शनकडून मिळतं. मग ते ॲक्शन छोटं असो किंवा मोठं असो. फक्त तुम्ही सुरू करा काम आणि त्यातनं हं, मोटिव्हेशन मिळतं. म्हणजे तुम्ही YouTube चॅनल बनवायचं. किती माझे मित्र 6 महिने नुसतं असा विचारच करतात, की "हो रे, मला बनवायचंय, मी हे आणतोय, मी ते आणतोय." अरे, आपल्या हातात मोबाईल आहे, त्याच्यात कॅमेरा फ्री आहे. व्हिडिओ बनवा आणि टाका बास आणि मग त्याच्यातनं फीडबॅक घ्या. तुम्हाला शिकेल आणि मला एवढा चांगला अनुभव आहे, की हं. ज्यांनी पहिला व्हिडिओ बनवला, तर पुढचे 10 व्हिडिओ बनवला त्याला मोटिव्हेशनची गरज नाही लागत. कारण ते पहिला व्हिडिओच त्याचं मोटिव्हेशन आहे. पण तो पहिला व्हिडिओ बनवायलाच आपण एवढा वेळ घेतो. कारण हिंमत लागते ना व्हिडिओ बनवायला. एवढं सोपं नाहीये. बरोबर. सो ॲक्शन कॉजेस मोटिव्हेशन. मोटिव्हेशन डझंट कॉज ॲक्शन. इट्स द अदर वे अराउंड. तुम्ही ॲक्शन घ्या आणि अजून ॲक्शन करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. ग्रेट. अ, अमृत, एक लास्ट हायपोथेटिकल प्रश्न विचारणार आहे, की समजा उद्या तुला रात्री 8 वाजता दूरदर्शनवर बोलावलं आणि भाइयो और बहनो आणि त्याच्यापुढे 130 कोटी लोकांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुला द्यायचा आहे. तू काय सांगशील सगळ्यांना? अरे बापरे! मी म्हणेन की बरेच लोकांमध्ये मला दिसतंय ना, की भविष्याचा खूप बाऊ करतायत. 5 वर्षांनी काय होणार? मी कुठे दिसणार? 10 वर्षांनी काय होणार? 1 वर्षांनी मी कुठे असणार? एवढे तुम्ही नका. तुम्ही आजचा फक्त विचार करा.
डेड येस्टरडेज अँड अनबॉर्न टुमॉरोज इज नॉट लाईफ. लाईफ इज टुडे. पण होतंय काय, कोणी स्टार्टअप सुरू करतंय वगैरे, पुढच्या गोष्टी मग लोक विकत घेणार का, लोक हे करणार का? अरे आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बस, तेवढंच. माझा आजचा प्लॅन काय आहे? नचिकेतशी बोलायचं, मस्त गप्पा मारायचे आणि फुल इन्थुझियाझमनी मला जे काय म्हणायचं ते सांगायचंय. हा माझा आजचा गोल आहे. संपला विषय. अँड दिस इज पार्ट ऑफ मेक इंडिया रीड. येस ऑर नो? सो एक उदाहरण देतो. आता आपल्याकडे गुगल मॅप असतात. ठीक आहे. आता आपल्याला अमुक ठिकाणी जायचं तर आपण डेस्टिनेशन टाकतो. तो गुगल मॅप काय करतो, आधी एक पूर्ण मॅप असतो. मग आपण ते नॅव्हिगेशनवरती क्लिक केलं स्टार्ट, की तो फक्त आपल्याला पहिला राईट दाखवतो. मग तो पहिला राईट घेतल्यावर तो पुढचा लेफ्ट दाखवतो. तो सगळे एकदम दाखवत नाही. कारण ते सगळे एकदम लेफ्ट अँड राईट दिसले की आपण घाबरून जाऊ आणि आपण कधीच पोहोचणार नाही. तसंच आपल्या आयुष्याबरोबर आहे. आपल्याला कुठे जायचं आहे माहिती पाहिजे. कारण ते जर गुगल मॅपमध्ये नाही टाकलं तर तो आपल्याला कसं सांगणार राईट आणि लेफ्ट. मग जेव्हा आपला इमिजिएट अननोन, आपला पहिला लेफ्ट काय आहे, इमिजिएट अननोन एकदा नोन झाला, की मग नेक्स्ट अननोन अँड नेक्स्ट अननोन. सो जस्ट वन स्टेप ॲट अ टाइम. डोंट थिंक अबाउट स्टेप नंबर 4, 5. तेव्हा आपली मॅच्युरिटी वेगळी असणार आहे. तेव्हा आपोआप आपल्याला सुचेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ते आज नाही सुचणार. पहिलीत असताना 10वीतला प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करता येणार. मग त्याचा विचार का करायचा? पण आपल्याला हे माहिती नसतं, की पहिलीतून 10वी पर्यंत जाईपर्यंत आपला एक्सपिरियन्स, आपलं नॉलेज, आपलं मॅच्युरिटी सगळंच वाढतंय की. आणि आपोआप आपण ते सॉल्व्ह करणार 10वीचे प्रश्न. तसंच आपल्या आयुष्याबरोबर आहे. सो प्लीज आजचाच विचार करा, की आज मला माझे 3 मोठे गोल्स कुठले अचीव्ह करायचे. माझं एक खूप मोठी सवय आहे. रात्री झोपायच्या आधी 3 डेली गोल्स. दे आर गोल्स, दे आर नॉट टू डू लिस्ट. टू डू लिस्ट म्हणजे काय? की दूध घेऊन यायचे, फळं घेऊन यायचे, साफ करायची. दॅट इज माय टू डू लिस्ट. माय 3 डेली गोल्स म्हणजे पक्के असतात आणि तुझ्याशी आज हे बोलणं वॉज वन ऑफ माय डेली गोल्स टुडे. बरोबर. अमृत, खूप मजा आली तुझ्याशी बोलून. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि नक्कीच फायदा होईल मला आणि सगळ्या श्रोत्यांना याच्यातनं. तू एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मजा आली. मला पण खूप मजा आली गप्पा मारण्यात. खूप वेगळं डिस्कशन झालं कारण तुझे प्रश्न पण एकदम डीप असे होते. खूप सखोल अभ्यास केलायस तू माझा. असं म्हणेन. थँक्यू. थँक्यू. हॅपी रीडिंग. धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. मला खात्री आहे अमृत देशमुख बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक, इंस्टाग्राम @inspiration कट्टा यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांचं. तोपर्यंत बाय बाय.